धन्यवाद. हां, आता ताई आपल्याला हे घ्यायचं आहे की फक्त वेद कसे फलित देतात. आता कुठल्या ग्रहाने कोणाला तो वेद घेणार आहे, तर वेदकर्ता ग्रह हा अतिशय महत्त्वाचा असून तो वेद कुठल्या सूक्ष्मांशातून घेत आहे असं नाही, तर त्या पर्टिक्युलर सूक्ष्मांशामध्ये जो ग्रह जन्माच्या वेळेला विराजमान असेल त्याला अनुसरून त्या ग्रहाचा अधिपती किंवा त्याची जी काही आपण म्हणतो की राशी, त्याच्यामध्ये त्याचं स्थान, ह्या स्थानामध्ये तो जर वेध घेणार असेल तर त्या पर्टिक्युलर स्थानाचा अधिपती त्याचा मित्र आहे का शत्रू आहे. पण वेदकर्ता जर ग्रह हा सर्वसाधारण असेल आणि जर वेद घेणारा ग्रह हा क्रूर असेल तर त्याच्यापर्यंत तो पोचत नाही. म्हणजे त्याच्यातून त्या व्यक्तीला कुठल्याही तऱ्हेचा इफेक्ट होत नाही. जो त्याला वेध घेतो त्यालाच उलट माघार घ्यावी लागते. अशा तऱ्हेचा नियम आहे की त्यातून त्या जातकाच्या जीवनामध्ये यदाकदाचित काही संभ्रम तयार होऊन तो उगाचच त्या माणसाच्या याच्यामध्ये गेला असं आपल्याला वाटतं. कसं, तर त्या ठिकाणी आपण बुधापासून सुरुवात करूया. बुध हा अतिशय चाणाक्ष चतुर प्लॅनेट आहे आणि जर त्याने कितीही त्याची हुशारी असेल आणि त्याने समजा राहू किंवा केतूला वेध घेतला तर निश्चितच बुध आपलं स्वतःचं नुकसान करून घेणारा आहे. कारण बुधाकडे बौद्धिक पात्रता आहे, पण राहू आणि केतूसारखी क्रूरता किंवा मंगळासारखी क्रूरता जी आहे ती बुधामध्ये नाही. आणि बुध हा फक्त साधारणतः 4 दिवस वेध घेण्याचा अधिकारी असतो. म्हणजे त्या ठिकाणी त्याला अधिकार फक्त 4 दिवसाचे आहेत. तर त्या दरम्यान उलट तो स्वतः कष्टामध्ये येईल असं सायन्स सांगतं. कारण लढवय्या एखादा सेनापती किंवा शूर योद्धा असेल तोच त्या ठिकाणी कॅपेबल होईल, अदरवाईज तो तिथे कॅपेबल होणार नाही. पण बुध हा ग्रह जेव्हा चंद्राला वेध घेईल तर निश्चितच आपलं महत्त्व किंवा आपली इच्छा ही साध्य करेल. कारण त्याला तसा प्रतिसाद चंद्राकडून पण मिळेल. आणि बुध हा 4 दिवस चंद्राला वेध घेत असता जे काही स्थानाचं त्याचं मिळकत असेल तो ज्या स्थानामध्ये असेल किंवा चंद्र ज्या स्थानात असेल त्याला वेध देऊन तर चंद्र हा बुधाच्या गोष्टी स्वीकारणारा आहे. पण राहू केतू हा बुधाच्या गोष्टी कधीही स्वीकारणार नाही. उलट त्याच्याशी वेध करता ग्रह हा स्वतः अडचणीत येईल. असं आहे. म्हणजे वेदकर्ता ग्रह हा कोण आहे. जर समजा यदा कदाचित वेदकर्ता ग्रह राहू आहे आणि राहूसारखा ग्रह जर मंगळाला वेध घेत असेल तर मंगळ स्वतः त्रासात येईल, राहू त्रासात येणार नाही. आणि राहूचा वेध जो आहे तो दीर्घकाळ असताना त्या ठिकाणी राहू हा मंगळाच्या राशीला, मंगळ ज्या राशीचा स्वामी असेल, कारण त्याच्याकडे ब्रह्मांडामध्ये खगोलामध्ये 2 राशी त्याला दिलेल्या आहेत, त्या दोन्ही राशींच्या याच्यामध्ये तो कुठल्या स्थानात म्हणजे आपण त्याला भाव म्हणतो त्या भावात असल्यानंतर त्या भावाची हानी पोचू शकते. कारण तो भाव जो आहे त्या ठिकाणी ज्याला आपण म्हणतो मंद होतो. एखादा वेदकर्ता ग्रह जर समजा मोठा असेल म्हणजे राहू केतू शनीसारखा तर मंगळाच्या ज्या राशी आहेत त्या राशींना त्याचा इफेक्ट जातो आणि त्या राशी ज्या आहेत त्या मंद होतात, त्यांना अडचणी येतात, त्या स्थानाला अडचणी येतात. त्या कोणत्या दिशेला आहेत, कोणत्या ठिकाणी आहेत, त्याच्यामध्ये कोण ग्रह विराजमान आहेत का, तर त्या ठिकाणी आपल्याला शोध घेतला पाहिजे. पण तिथे कुठल्या दिशेमध्ये मंगळ किंवा तत्सम ग्रह असेल आणि त्याला राहू केतूंनी जर वेध घेतला तर निश्चित राहू केतू हे त्याचा छळ करतील. पण मंगळ त्यांचं काही करू शकणार नाही कारण ते बलाढ्य ग्रह आहेत. बोला. आता ही जी कुंडली आहे हा याच्यामध्ये मला मोठी कुंडली म्हणजे आपली हो सर्वतोभद्राची हो तिथे हो मला राहू दिसत नाहीये. मी किती प्रयत्न करते ना शोधायचा. आहे ना, राहू आहे ना तिथे मॅडम. मला आता त्या गुरु ठिकाणी दिसतोय, शनी दिसतोय, सोम बुध दिसतायत, शुक्र दिसतायत. पूर्वेला ते पूर्वेला पूर्वेला आहे राहू काय? कोणता ओके. नक्षत्र पूर्वेला म्हणजे पुष्य नक्षत्रामध्ये आहे 4थ्या चरणात. हा दलित ओके. राष्ट्रामध्ये बघा राहू. हम्म. बरं, आता कसं आहे मॅडम, पुष्य नक्षत्रातल्या 4थ चरणामध्ये असल्यामुळे ज्येष्ठा नक्षत्राच्या पहिल्या चरणात जर ग्रह आला तर तो राहूसोबत कॉम्पिटेट करेल, म्हणजे कॉम्पिटिशन करेल किंवा त्याला वेध घेईल.
पण राहूने वेध घेतला तर निश्चित एकमेकाची 100% हानी. जिथून वेध घेतोय तिथे सुद्धा आणि ज्याला वेध घेतलाय त्या स्थानाला सुद्धा. आता पुष्य नक्षत्र जे आहे हे जातकाच्या कुंडलीमध्ये 12व्या स्थानामध्ये आहे आणि 12व्या स्थानामध्ये मूळचा राहू आहे. तर त्या ठिकाणी यदा कदाचित जातकाच्या जीवनामध्ये कर्क राशी असल्यामुळे त्या ठिकाणी अकस्मात एखादी घटना घरामध्ये होऊ शकते असा तऱ्हेचा आपण संदर्भ लावायचा असतो. पण राहूने वेध घेतला, केतूने वेध घेतला, शनीने वेध घेतला तरी सुद्धा त्या ठिकाणी गडबड होण्याची शक्यता निश्चित आहे. तर ती गडबड कुठल्या संदर्भात होईल तर ती चतुर्थ स्थानासंदर्भात होईल. म्हणजे चतुर्थ स्थान हे मुळातच नियम असा आहे की राहू आणि केतू ज्या स्थानामध्ये असतात ते स्थान पूर्णपणे त्यांचे अधिपतीचं काही चालत नाही, पण त्याच्यामध्ये बसल्यानंतर राहूचं किंवा केतूचं जास्तीत जास्त हुकूमत त्यांची असते. त्यांच्या नियमाप्रमाणे ते फळ देणार. उदाहरणार्थ समजा यदा कदाचित मिथुन राशीचा राहू आहे असं आपण समजू, तर त्या ठिकाणी 64 साली ज्यांचे जन्म झालेले आहेत किंवा असतील तर त्यांना भावंडांची दुःख ही निश्चित आलेली असतील आणि येतील. भावंडासंदर्भातील काही लॉसेस आहेत तर तत्सम काही गोष्टी आहेत तर त्याचा जो परिणाम आहे तो त्या राशीवरती जातो. म्हणून केतूची जी धनुरास आहे त्याच्यामध्ये केतू उच्चीच आहे. मग तिथून समोरचा जो पोर्शन आहे तो काय करतो तर तो मनुष्य धर्मकार्यामध्ये जास्ती रुची घेतो आणि सांसारिक याच्यामध्ये तो बाद होतो असं आहे. म्हणजे ज्या आता समजा वृश्चिकेचा राहू आहे असं समजूया तर वृश्चिक राशी ही जी आहे ही भावंडांची आहे, म्हणजे जमिनीची आहे, मालमत्तेची आहे, गुढशास्त्राची आहे. तर तिचा पूर्णपणे ताबा जो आहे तो राहूकडे आहे, त्या राशीच्या स्वामीकडे नाही. मग पर्टिक्युलर ती रास कुठे येईल समजा ती रास समजा आपण बघितला तर लाभस्थानामध्ये आली तर लाभस्थानासंदर्भात त्याला लाभ मिळतील पण ते आउट ऑफ द वे असतील असं आहे. कळलं? म्हणजे कधी कधी जातकाच्या पत्रिकेमध्ये जे काही यश मिळालेलं असतं ते आपल्याला शोधायचं असतं की त्याला ते काय. मग राहू केतूचा संबंध असा आहे की राहू हा कमी कष्टामध्ये किंवा अति कष्टामध्ये सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये एखादी गोष्ट मिळवून देतो. म्हणून राहू हा जरी वृश्चिकेत असला, तुळेत असला तरीसुद्धा त्या तूळ राशीचा किंवा वृश्चिक राशीचा हक्क पूर्णपणे हा त्याच्याकडेच असतो आणि तो त्याला ऑपरेट करतो. म्हणजे त्या समजा एखाद्या वेळेला वृश्चिक राशीमध्ये राहू आणि तो धनस्थानामध्ये आहे तर त्या ठिकाणी त्याचं जे क्रिया आहे तर ती धनस्थानासंदर्भात वाट लावून टाकेल. कारण का की तिथे वृश्चिक रास असल्यामुळे त्याचं म्हणजे मंगळाचे अधिकार कमी होतात. म्हणून तिथे राहू सोबत केतू मंगळ असेल तर तो अंगारक योग तयार होतो. केतूसोबत मंगळ असेल तरी अंगारक योग तयार होतो. म्हणजे राहूसोबत जर गुरु आहे तर चांडाळ योग तयार होतो. मग केतूसोबत गुरु आहे तर चांडाळ योग तयार होतो. आणि असा ह्या चांडाळ योगामध्ये काय होतं की त्या ठिकाणी राहू केतू बरोबर कुठलाही ग्रह येऊ नये अशी विनंती आहे. बोला सर, एक हा बोला. विचारायचं असं आहे की समजा राहूच्या बरोबर युतीमध्ये शनी आणि मंगळ आहे आणि ते वृश्चिक राशीतच आहे, तर मग ते स्थानाचा हानी करतील ना? नक्की. आता हा जो योग आहे ना साहेब तर त्या ठिकाणी वृश्चिकेला राहू केतू आणि मंगळ जर असेल तर ते कुठल्या राहू शनी दिशेला आणि आहे. मंगळ. हा ते राहू शनी आणि मंगळ कुठल्या दिशेला आहेत आणि कोणत्या स्थानात आहेत त्याच्यावरती त्याचा फलादेश जो आहे तो अवलंबून आहे. स्थान काय असतं की स्थान आपल्याला जे फळ आहे ते ठरवतं की ह्या पंचमात राहू आहे किंवा अष्टमात राहू आहे तर ते ठरवतं. मग आता ह्या ठिकाणी आपण बघितलं तर शनी मंगळाची राहू पहिला जे दोन शत्रू जे एकत्र आलेले शनी आणि मंगळ, राहू आणि शनी हे एक वेळेला चालतील तर त्यावेळेला कसं असतं अकॉर्डिंग टू लाल किताब शनी राहूची युती असेल तर त्या ठिकाणी बळीचा बकरा हा राहू होतो. अच्छा. हा मग त्या ठिकाणी शनी मंगळाची युती असेल तर अकस्मात घडामोडी जातकाच्या जीवनामध्ये ह्या निश्चित होतात आणि अकस्मात होणाऱ्या घडामोडी कुठल्याही तऱ्हेचा अंदाज नसताना जी घटना घडते त्याला अकस्मात होणारी घडामोड म्हणतात. बरोबर. असं आहे. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद साहेब. आता राहू शनी हा जो भाग आहे ना सर
तर त्या ह्याच्यामध्ये कसं आहे की 1957-58च्या दरम्यान ज्यांचे जन्म झालेले आहेत आणि ते लग्नस्थानी शनी राहूची युती असेल तर ती 56-57 साली ही युती होती राहू आणि शनीची, आणि ती वृश्चिकेमध्ये होती. ही युती अजून 500 वर्ष कधीही झालेली नाही, ती फक्त 56-57 मध्येच झालेली आहे. 56लाच होती ती, 56 होती. 56लाच होती आणि 56लाच शनी राहू मंगळाची युती पंचम हा. स्थानात आहे माझ्या पत्रिकेत, म्हणून मी विचारलो. हा बरोबर आहे. आणि त्यावेळेला गुरु जो आहे तो त्या ठिकाणी सीमेला होता. हो हो बरोबर आहे, सीमेला होता तो तो धनस्थानात आहे आणि पंचमात राहू शनी मंगळ आहे. हा, मग आता तो गुरु सेफ आहे, त्या गुरुवरती हम्म. तुमची कुंडली जी आहे ती ऑपरेट होते. आणि तो अच्छा, गुरु जो आहे तर त्या ठिकाणी कर्क लग्नाला धनस्थानामध्ये गुरु असणं हा धनत्रिकोणातला भाग आहे. हम्म. असं आहे. धन्यवाद सर, धन्यवाद. थँक्यू. सर एक विचारू? हा बोला ना. हा विचार विचार. हा नमस्कार. मला आता शनी राहू केतू, आता राहू केतूला कोणी वेध देत असेल तर ते ग्रह स्वतःच प्रॉब्लेम मध्ये येतात. त्रासात येतात. येस हा, येस. तर जर का लाईक जन्माच्या वेळेला जर का शनीची केतू बरोबर वेध असेल, म्हणजे जो कुंडलीचा जन्मापासूनचाच वेध आहे, मग त्या केसमध्ये कसं करायचं? किंवा राहू केतूचा वेध परमनंट जन्मापासूनच आहे, तर तिथे Yes. कसं फलित बरोबर. मिळतं माणसाला? बरोबर. आता असं आहे की जेव्हा खगोलीय आपण हे बोलतो तर त्यावेळेला समजा की जन्मता जर जन्माच्या वेळेला राहू केतूचा किंवा शनी मंगळाचा एखादा वेध राहूच्या मुखात लागत असेल तरीसुद्धा जातकाला रिलेटेड दॅट जोडियाक, तर राहू हा कोणत्या राशीमध्ये होता आहे कळलं? म्हणजे त्या राशीत असेल त्या राशी रिलेटेड प्रॉब्लेम हे राहणारच असं म्हणायला लागेल. हा, म्हणजे राहू हा आता कोणत्या राशीमध्ये होता किंवा आहे. तर मी एक म्हणजे असा चार्ट बनवला होता, माझ्याकडे 1-2 कुंडल्या होत्या, त्याच्यावर सर्व तो भद्र ड्रॉ केलं होतं. त्याच्यात एक मला असा वेध मिळाला होता की शनी आहे चित्रा नक्षत्राच्या 4थ्या चरणात, की जो दरिद्रांश मध्ये आहे, म्हणजे ते अतिशय म्हणजे खराब चरण आहे ना. आणि केतू आहे जो मूळ नक्षत्राच्या 1ल्या चरणात आहे, की जो तस्करांश मध्ये आहे. तर हा वेध जन्मापासूनचा आहे ना असं. एक मिनिट, आता काय मॅडम सांगतो तुम्हाला की शनी जर समजा चित्रा नक्षत्रामध्ये असेल तर त्याच्या जवळपास गुरुग्रह आहे का? हो, त्याच्या गुरु आहे अनुराधामध्ये आहे. हा, मग तो फार पुढे गेला, पण तो विशाखाच्या जवळपास अनुराधाचा असेल तर पहिल्या चरणामध्ये असेल तो, म्हणजे शिवनवमाच्यात. आता राहिला भाग काय माहिती आहे का की चित्रा नक्षत्रातला हा शनी हा 1981 साली होता आणि त्याच्यानंतर 82 साली पण होता. कळलं? आय थिंक मी चेक केलं तर तो जन्म 83च्या आसपास आहे. 83चा. 82-83 असं. मग शनी हा त्या ठिकाणी चित्रात नसून तो त्या ठिकाणी पुढे आलेला आहे तूळ राशीच्या जवळ. हा, कळलं? तुळमध्येच शनी आहे, वक्री आहे पण. हरकत नाही, वक्री असू दे. तो जन्माच्या वेळेला वक्री आहे, काही हरकत नाही. पण हा. 82 आणि 83 दरम्यान जर असेल तर त्या ठिकाणी हा जन्म जो आहे हा यदा कदाचित ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यातला असेल. मी लिहून घेतलं. जूनचा आहे जन्म. जूनचा आहे, तर मग त्या ठिकाणी जूनचा जर असेल तर मग सूर्य कुठे गेला, तर सूर्य हा त्या ठिकाणी कर्क राशी आणि पुष्य नक्षत्राच्या जवळ असेल. सर सूर्य ना रोहिणीमध्ये आहे. मग तो रोहिणीमध्ये सूर्य आहे. सूर्य रोहिणीमध्ये. मग त्या ठिकाणी तो पूर्व दिशेला आहे. हो. मग तो रवीच्या केंद्रात आला. कळलं का? हा, शनीच्या केंद्रात आला म्हणून तो शनीच्या वक्री. बरोबर. म्हणून तो वक्री. बरं, आता मुख्य फलादेशावरती आपण येऊया. आता तुम्ही जे म्हटलेलं आहे की शनी आणि राहूचा मुखामध्ये त्याची दृष्टी किंवा त्याचा वेध हा आहे, मग त्या शनी आणि ठिकाणी केतू. ओके, मग राहू हा कुठे आहे तर मेषेला आहे, बरोबर आहे?
राहू नाही, राहू मिथुन मध्ये आहे मिथुन आणि हा मिथुन मध्ये. राहू मिथुन मध्ये आहे. ठीक आहे, हम्म, हरकत नाही. मिथुन मध्ये राहू आहे, तर त्या ठिकाणी राहू शनी हा त्याला वेध घेतो पूर्व दिशेला, बरोबर आहे. हम्म, आणि हम्म. जन्मता जन्मता जन्मताच. हा. बरोबर आहे. चित्रा नक्षत्रातून तो यदा कदाचित त्या ठिकाणी कन्या नवमाशातून घेतोय, शिव नवमाशातून घेतोय का तुळ नवमाशातून घेतोय. कारण चित्रा हम्म, नक्षत्राचा आरंभ जो आहे हा शिव हा. नवमाशापासून होतो. कळलं. चित्राचा आरंभ शिव नवमाशापासून होतो. ती- आणि ओके. मग नंतर कन्या होतो. हा, बरोबर. पण शनी आहे ना चौथ्या पदात आहे, मग तो वृश्चिक वृश्चिक नवमाशात नवमांश आहे. मध्ये आहे. मग हा, तो वृश्चिक तुळेत गेला. मग तो तुळस तुळेत गेला. गेला. हा. मग जो तर तुळेत गेला असेल तर त्या ठिकाणी पूर्वेला जर त्याने वेध घेतला तर दोन्ही राशी ज्या आहेत, म्हणजे तूळ राशी सुद्धा डिस्टर्ब झाली आणि वरती राईट. मिथुन राशी सुद्धा डिस्टर्ब झाली. हा, बरोबर. कळलं का. मग जरी राहू उच्चीचा असला तरी सुद्धा जर तिथे शनी वेध घेत असेल तर शनी हम्म, सुद्धा निकामी झाला आणि राहू बलवान झाला. हम्म. मग मग अशा शनी केसमध्ये का राहूचा जप तप किंवा दान नाही पुण्य सांगतो. असं करून पहिला आपण फायदा मिळतो? फलादेश पहिला फलादेश घेऊया. सांगतो तुम्हाला. आता हा, ह्या ओके. व्यक्तीचं जे लग्न आहे हे लग्न कोणतं आहे. लग्न म्हणजे आर्द्रामध्ये फर्स्ट फर्स्ट हाऊस चौथा. फर्स्ट हाऊस फर्स्ट हाऊस फर्स्ट हाऊस ते मिथुनच आहे आणि हा ठीक आहे. मिथुनच्या म्हणजे पहिल्या याचा सकाळ ह्याच्यात राहू आहे. म्हणजे ह्याचा सकाळचा जन्म झालेला आहे, बरोबर आहे. हा, सकाळी 8 वाजून 13-14 मिनिट. हा. हा. मग आता त्यावेळेला मॅडम तिथे जर राहू सुद्धा असेल आणि सूर्य सुद्धा असेल आणि शनी सुद्धा वेध घेतोय, बरोबर आहे. हा, पण सर राहूला शनी वेध नाही घेते, केतूला घेतोय जन्म ठीक ज्याचा. आहे. मग केतूला वेध घेतोय तर त्या ठिकाणी धनुराशीला येईल तो. हा, केतू धनुला आहे. हा. मग धनुराशी सप्तमात येते. हो. मग सप्तमात जर वेध घेत असेल धनुराशीला तो पश्चिमेला वेध जातो, म्हणजे दक्षिणेचा वेध पश्चिमेला जातो. पश्चिमेला. तर राईट. कालांतराने ज्या वेळेला ती व्यक्ती मॅरिड होईल किंवा पार्टनरशिप करेल किंवा आणखी व्यवसाय करेल त्या दरम्यान त्या शनीचा वेध जर केतूला मुळातच लागला असेल तर कधी ना कधीतरी ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आर्थिक नुकसान होण्याची शक्यता किंवा एखादा आजारपण येण्याची शक्यता किंवा हाडांची दुखणी वगैरे अशा तऱ्हेचा संयोग दाखवतो. हा. हो, ओके. कळलं. हम्म. त्याला भरपूर काही गोष्टींचा जो काही फलादेश आहे. पण इथे आपण जर पाहिलं तर रवी आणि राहूची युती आहे का मुळामध्ये एका रवी राशीत. राहू युती नाहीये. राहू मिथुन मध्ये आहे आणि रवी ह्याच्या वृषभ मध्ये, मंगळाकडे. वृषभ म्हणजे एक राशांतर योगामध्ये आहे. मग त्या ठिकाणी त्याचा जन्म जो आहे तो आपण बघितला तर जूनमध्ये सांगितला ना. तर हो. जूनमध्ये मृगशीर्ष नक्षत्रामध्ये 6 तारखेला रवी येतो. जर त्या किती तारखेचा जूनचा जन्म आहे. 5 5 5 जून. 5 मग तो रोहिणी नक्षत्राच्या चतुर्थ चरणात आहे का. रवी ना. हो, धनांश मध्ये. हा. मग चतुर्थ चरणात आला तो. हो, कर्क नवमाशात आला, बरोबर आहे. राईट. सूर्य. हो. येस. मग अशा तऱ्हेने तुम्हाला राहू शनीचा जो काही तोटा आहे आणि केतूचा ह्याचं फलित द्यावंच लागेल. मिळणारच त्या व्यक्तीला. हो हो. राईट. आता काय याच्यामध्ये असं आहे की मिथुन लग्न, लग्नी राहू, सप्तमात केतू आणि त्या मिथुन लग्नाच्या धनामध्ये मारस्थानामध्ये सूर्य. मग त्या ठिकाणी जातकाच्या कुटुंबामध्ये सुद्धा काहीतरी हालचाल ही निश्चितच होईल. अच्छा. कुटुंब स्थानामध्ये मारस्थान आहे ना ते. हा, नाही पण सर 12व्या घरात आहे सूर्य. मग आता तो 12व्या स्थानात आहे तरी सुद्धा वृषभ रास आहे. वृषभ आहे म्हणजे ती हा. कालपुरुषानुसार ह्याची धनस्थानात पकडायची. येते ना. ओके, कळलं सर. कळलं का. कालपुरुषानुसार ती धनस्थानात येते ना. तर मग बरोबर. कधी कधी जेव्हा आपण फलादेश देतो त्यावेळेला तुम्हाला धनुरास आता आपण बघितले तर तिथे शनीचा वेध आहे असं तुमचं म्हणणं आहे. तर त्या ठिकाणी जातकाला कालपुरुषाच्या नुसार भाग्याला स्ट्रगल करावं लागेल. असं आहे. अच्छा, असा नियम आहे. कळलं कळलं सर. थँक्यू. थँक्यू.
तर आता या मिथुन लग्नाच्या ह्याच्यामध्ये राहू आणि रवी आहे हा आणि मिथुन लग्न आहे तो, आणि याचा अर्थ की विवाहाचं जातकाला वैवाहिक सौख्य 32 नंतर मिळालं असेल ना? नाही, विवाह सौख्य हा जो भाग आहे ना साहेब, एक असं घ्या हा. की एक वेगळी व्यक्ती आपल्या जीवनामध्ये येते, मग ती स्त्री हो असो का पुरुष असो, हो त्यामध्ये हो तुमची पत्रिका कितीही मॅच झाली, कितीही गुण झाले, तर तो फलादेश कसा मिळतो? तो वैवाहिक सौख्य हे मुळातच आपल्या चालीरीतीवरती आहे, आपलं बोलणं आहे, आपलं वागणं आहे, आपल्या जीवनाचा साथी हा कशा स्वरूप आहे, तो आपली केअर करणार आहे का, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपण अंतर्गत विचार करतो. पण तिथे बरोबर. जर समजा हा आता ह्या मॅडमने सांगितला त्याप्रमाणे जर केतू असेल तर निश्चितच त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी अशा घडामोडी होतील, आजारपणाच्या होतील. कळलं का? केतू हा वैराग्य आणून देईल किंवा त्याला त्या ठिकाणी अलिप्तता येण्याची शक्यता आहे. अशा बऱ्याच गोष्टी होऊ शकतात. म्हणजे ठराविक एकच गोष्ट होईल असं नाही. मग आता मॅडमने नाही. सांगितलं की शनी हा तिथे वेध घेतोय, तर त्यावेळेला शनी हा कुठल्या स्थानाचा कारक आहे? तर त्या ठिकाणी भाग्यस्थानाचा कारक आहे आणि हम्म. अष्टम स्थानाचा पण कारक आहे मिथुन लग्नाला. हम्म. हो. मग तिथली संकट येणारच. हम्म. नाही, पारंपरिक याच्यामध्ये जर का आपण बघितलं तर जर का केतू आणि राहू सप्तमात किंवा प्रथमात असतील तर 28 पर्यंत लग्नात केलं तर नाही वैवाहिक लग्न जीवनाचं सौख्य नाही कमी नाही, मिळतं असं असं काहीही असं एक नाही. नाही, ते सांगायला ऐकण्यात आहे काही म्हणून. सांगतील. नाही नाही, हा. ऐकतो गोष्ट आणि सांगणं एक वेगळी गोष्ट आहे. तो त्यांचा अनुभव आहे. पण अच्छा. मुळामध्ये ती व्यक्ती समजा 28व्या वर्षी विवाहबद्ध झाली तर त्याला हम्म. संकट येणारच नाही असं कधी होणार नाही. हा. त्याच्यामध्ये बरोबर. दोन दोन बाबी असतात. समजा हा. कदाचित आपण अशी पत्रिका पाहिली आणि लग्न केलं हम्म. आणि त्या हेतूवरती आपण लग्न केल्यानंतर त्या व्यक्तीला आपल्या जोडीदाराचा निश्चितच छळ करण्याची इच्छा प्रभावित होईल. अच्छा. असं आहे. ठीक आहे. म्हणजे तिथे धन्यवाद दुःखाला सर. आरंभ, हा दुःखाला आरंभ म्हणजे तिथे असं करावं, मग 26व्या वर्षी करावं किंवा 24व्या वर्षी करावं, हा काही नियम त्याच्यामध्ये लागू पडत नाही. आणि त्याच्यानंतर ते दुःख जाईल, कम्प्लिटली स्टुपिड नाही होत. तर हा जो वेध मुळात लागलेला आहे, म्हणजे हा तो व्यक्ती एक वेळा बिझनेस करणार, त्याला लॉस होणार, परत बिझनेस करणार, परत लॉस होणार, असं होणार का? वारंवार बिझनेसमध्ये किंवा इकॉनॉमीमध्ये फरक पडत जाईल. आणि इकॉनॉमी जी आहे ती त्या जातकाच्या जीवनामध्ये काही गोष्टीमुळे तफावत होऊ शकते. काही वेळेला अकस्मात एखादा लॉस होऊ शकतो. कधी कधी पार्टनर धोका होऊ शकतो. वेदाचं हे कार्य जे आहे ते मूळ जन्माच्याच वेळेला घेतलं असल्यामुळे धनुरास ही फायनान्शियल स्टेटसची रास आहे. ती संततीच्या संदर्भातील विचार आपण त्याचा केला जातो. कधी कधी कॅल्शियम कमी होणं हा सुद्धा धनुराशीवरती पाहिला जातं. धनुलग्न किंवा धनुरास ज्यांची असेल त्यांच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता निर्माण होते. अशा अनेक गोष्टी आहेत. कळलं? हा म्हणजे तिथे एखादा ग्रह किंवा एखादी राशी निश्चितच त्या राशीचं जे काही गुणधर्म आहेत ते तो दाखवणारच. 12ही राशीमध्ये जे काही तत्व आहेत त्या तत्वाला आपल्याला सामोरं जाणं, त्यांचे गुणधर्म आपल्याला ग्रह त्याच्यामध्ये असो का नसो, रिकामी रास जरी असेल तरी सुद्धा त्या स्थानातली फळं ही निश्चित आपल्याला प्राप्त होतात. पण ती कधी होतात? तर या 12 स्थानातून कधी ना कधीतरी ग्रह हा भ्रमण करणार आहे की नाही आपल्या आयुष्यामध्ये. हां साहेब, बरोबर आहे. बरोबर आहे सर. मंगळ प्रत्येक महिन्याला करणार आहे. वर्षाला, प्रत्येक वर्षाला. अरे मंगळ नाही, ते चंद्र. चंद्र प्रत्येक महिन्याला जाणार आहे. येस. हो. नाही, चंद्र हा तसा हानिकारक नाही आहे. पण जर समजा हीच रास जर अष्टमात आली असं आपण समजूया, तर त्या किंवा षष्ठात आली तर त्यावेळेला थोड्या काळापुरता म्हणजे 2.25 दिवस तो ट्रॅव्हल करणार आहे. त्या दरम्यान आपली चिंता वाढवेल. म्हणून 12वा, 6वा, 8वा जर चंद्र असेल तर त्या ठिकाणी तो परमिटेड नाही आहे. पण सर चंद्र म्हणजे वॅक्सिंग आहे या वेनिंग आहे, त्याचा काय फरक पडतो का? हो, ऍट द टाइम ऑफ ट्रान्झिट नाही ना? हां. नाही, फरक पडतो. चंद्राच्या बरोबर कसं आहे की पृथ्वीच्या सगळ्यात जवळचा, मी तुम्हाला एक थोडक्यामध्ये सायन्स समजवतो की आपली जी सगळी दुःख आणि सगळी सुख जी आहेत, तर एक आपण चहा पितो ना,
त्यावेळेला एक गाळणी असते, बरोबर आहे, बरोबर. फिल्टर. गाळणी म्हणजे फिल्टर. तर आपल्याला येणारी सगळी दुःख आणि सुख ही चंद्राच्या माध्यमातून येतात, हे निश्चित आहे. मग ज्या वेळेला चंद्राच्याकडून जर एखाद्या ग्रहाची किरणं आपल्यापर्यंत पोहोचत असेल, आपल्या शरीरावरती किंवा आपल्या मनावरती येत असतील, तर त्या ठिकाणी तो ग्रह कोणता आहे त्याला अनुसरून ती दुःख येणार. उदाहरणार्थ आपण उदाहरण घेऊया. एखाद्या वेळेला समजा चंद्र कुठल्याही राशीला असला आणि गुरु आणि शनीची युती आहे किंवा नाही, पण तरीसुद्धा चंद्राच्या लिंकमध्ये जर समजा शनी आला आणि तो त्याची, जसं उदाहरणार्थ की शनी आणि चंद्राची पिधान युती होते, नेहमी होते, आणि त्यावेळेला तिथे पिधान युती झाल्यानंतर काय होतं की शनी हा एकदम क्रूर प्लॅनेट आहे, तर त्याला चंद्र हा डचकतो. त्या ठिकाणी चंद्राची भीती जी आहे ती आपल्यावरती पण येते. मग कधी कधी जागतिक अशांतता जी निर्माण होते आणि दुःख येतात, त्यावेळेला सुद्धा चंद्र शनीची युती ही कारणीभूत असते. कळलं? नोटेड सर. येस, इट इज. कारण का की चंद्र हा फर्स्ट प्लॅनेट आहे आपल्या पृथ्वीपासून. त्याला आपल्याला पार केल्याशिवाय दुसऱ्या ग्रहापर्यंत आपण जाऊ शकत नाही. म्हणून मी सांगितलं होतं की कर्क राशीपासून निर्माण झालेली राशी कोणती आहे, तर त्या बाजूला शेजारी रास जी आहे ती मिथुन आहे. म्हणजे तिथून पहिला बुध लागतो, तो तिचा पुत्र आहे. आणि ह्यामधला सूर्याचा पुत्र हा बुध आहे, म्हणजे कन्या राशी आहे. कळलं का? म्हणून तुम्ही बघा की सूर्याच्या बाजूच्या ठिकाणी जर समजा बुध असेल, म्हणजे मकर राशीपर्यंत, तर त्या ठिकाणी अटॅचमेंट विथ फादर. आणि ज्या वेळेला अलीकडे जेव्हा असेल कर्क राशीपासून ते मीन राशीपर्यंत, अटॅचमेंट टू द मदर, हे निश्चित आहे. ह्या दोन राशीचे जे डिव्हिजन आहेत, चांद तारा. एकदा परत सांगा ना सर ते. कसं आहे की सिंहलग्न आपण बघितलं तर त्याच्या अलीकडे, म्हणजे सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर ह्या राशीपर्यंत जर समजा बुध असेल, तर त्या बुधाची अटॅचमेंट वडिलांसोबत असते. ओके. आणि ह्या बाजूला असेल तर आईसोबत असते. त्यामधला म्हणजे इंटरेस्टिंग. हा चंद्र म्हणजे आवाज मिथुन, ऋषभ, मेष, मीन आणि कुंभ या ठिकाणी जर समजा बुध असेल, तर त्या ठिकाणी त्याची अटॅचमेंट आईसोबत असते. पण हे अंडरस्टँड करायला सर साऊथ इंडियन चार्ट खूप सोपा आहे ना. हा, आपल्या चार्ट पण करू शकतो, असं काय हे नाही आहे, कठीण नाही आहे. फक्त तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचा संदर्भ लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. हा एक संदर्भ आहे ना. राईट सर. मुख्यतः काय होतं की आपण जेव्हा आपल्या ऋषींनी जेव्हा राशीची कनेक्टिव्हिटी केली, सुरुवातीला सगळे ताराचक्रच होतं, अगोदरचं ज्योतिष निघालं त्यावेळेला, आणि तेव्हा नक्षत्र सिद्धांत होता. मग नक्षत्र सिद्धांतामध्ये ते कॅल्क्युलेट करायचे की हा ग्रह ह्या नक्षत्रातून ह्या ठिकाणी जातो. नंतर मग ते म्हणाले की आपण अशी एक पद्धती तयार करू की त्याच्यामध्ये कॅव्हिटी तयार करू आणि 12 स्थाने बनवू. त्यावेळेला स्थानांचं फलित नव्हतं, त्यावेळेला नक्षत्रांचं फलित होतं. मग नक्षत्र, आता जसं मॅडमच्या संस्थेचं नाव आहे अनिरुद्ध नक्षत्र ज्योतिष, मग ते रिलेटेड विथ द फिक्स स्टार. कळलं मॅडम? असं आहे. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला राशी जेव्हा बनल्या, त्या राशी बनताना 30 डिग्रीचा सारांश घेतला गेला आणि नक्षत्राची विभागणी केली गेली. त्याच्यानंतर मग नवमांश तयार झाले. आणि नवमांश तयार करताना त्यांनी असा विचार केला की वैवाहिक जीवन आणि इत्यादी सुख, त्यावरती नवमांशाचा परिचय हा आपल्या जीवनामध्ये कसा असेल, तर त्याला त्यांनी तशी तयारी केली. शाहसाहेब, गॉट इट? येस सर, व्हेरी वेल. आणखी कोणाला काही विचारायचं आहे? अगदी बरोबर आहे सर. हम्म. माझ्या मुलाच्या पत्रिकेमध्ये प्रथम स्थानामध्ये सूर्यबुध आहे, तो वडिलांकडे आहे, आणि मुलगी माझ्याकडे आहे. अगदी करेक्ट उत्तर. हे असंच आहे ते. पण रिअल ॲस्ट्रॉलॉजी कसं आहे मॅडम, की ज्या वेळेला तुम्ही प्रिडिक्ट करता ना, त्यावेळेला हा संच किंवा हा संग्रहित असलेल्या गोष्टी ह्या तुम्हाला प्रोड्यूस करता आल्या पाहिजेत. कळलं?
आता वृश्चिक राशी जी आहे ती सूर्याकडे आहे आणि ती त्याच्यातून आकाशाची जी कक्षा आहे ती कक्षेच्या पलीकडची आहे. म्हणजे वृश्चिक, धनु आणि मकर ह्या सूर्याच्या पलीकडच्या म्हणजे कक्षेच्या पलीकडच्या राशी आहेत. आणि याबद्दल आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी मेष आणि त्याच्यानंतर मीन आणि कुंभ ह्या कक्षेच्या पलीकडच्या आहेत. म्हणून कक्षेच्या पलीकडचे ग्रह जे आहेत ते दोन आहेत, एक शनी आणि एक गुरु. हे कक्षेच्या पलीकडचे ग्रह आहेत. मग त्यावेळेला ते जेव्हा एकत्र येतात तर ते कक्षेच्या पलीकडचे ग्रह दीर्घकाळ वक्री होतात, दीर्घकाळ मार्गी असतात, दीर्घकाळ लागतो त्यांना यायला आणि त्या कक्षेच्या अनुसरून 12 वर्ष गुरुला लागतात आणि तसं शनीला 30 वर्ष लागतात. म्हणजे ॲव्हरेज वाढला ना त्याचा, कारण का की त्यांचं जे भ्रमंती सर्कल आहे ते अति उंचावरती आहे. त्याच्यानंतर हर्षलची कक्षा आहे, त्याच्यानंतर नेपच्यूनची कक्षा आहे, त्याच्यानंतर प्लुटोची कक्षा आहे. असं आहे, कक्षेमध्ये फरक आहे. मग त्या कक्षेकडून जसं मी तुम्हाला उदाहरण सांगतो, वाय सॅटर्न इज व्हेरी सेफ. तर त्या ठिकाणी शनीचं जर तुम्ही चित्र पाहिलं तर एक गोल आहे, त्याच्या बाजूला एक रिंग आहे, बरोबर आहे. तर सायन्समध्ये असं सांगितलेलं आहे की त्या रिंगची जाडी जी आहे ती 25 मैल आहे, थिकनेस म्हणजे 37 किलोमीटर साधारणतः त्याची जाडी आहे. आणि तो अशा ठिकाणी तिथे मॅग्नेटिक फील्डमध्ये आहे, म्हणून सॅटर्न इज व्हेरी सेफ. मग गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे आकाशामध्ये. म्हणजे सूर्य हा तारा आहे पण गुरु ग्रह आहे. मग तो एकदम मोठा आहे आणि त्याला कुठले तरी त्याच्या बाजूला चंद्र आहे, पण शनीच्या बाजूला चंद्र नाही आहे. शनीची कडा ही स्वतःची आहे, चंद्राची कडा ही स्वतःची आहे. बोला. तर आता ही जी कुंडली आपण बघतो आहे त्याच्या मुळातच चंद्राचा वेध लागलेला आहे लग्नापासून ते 64व्या पदात. बरोबर आहे. मग जन्मता त्याची मानसिक स्थिती थोडीशी म्हणजे चंचल असणार असं बोलू शकतो का आपण? बघा, आता फर्स्ट हाऊस जे आहे हे रवीचं आहे. आज मॅडमने करेक्शन करून पत्रिका टाकलेली आहे. तर त्या ह्याच्यामध्ये फर्स्ट हाऊस जे आहे हे सूर्याचं आहे आणि अष्टम स्थान जे आहे हे गुरुचं आहे, बरोबर आहे. आणि तिथे अष्टम स्थानामध्ये चंद्र आहे का? चंद्र अष्टम स्थानात नाहीये सर. मग 64वा नवमास जो आहे तर त्या ठिकाणी आपण धनु नवमास बघितला तर चतुर्थामध्ये येणारा जो नवमास आहे तो मीन आहे आणि तोच नवमास जो आहे तो मीन त्या ठिकाणी येतो. म्हणजे रेवती नक्षत्राचं चतुर्थ चरण म्हणजे शेवटचं चरण 26, 40 ते 30 या दरम्यान 64वा नवमास येतो. बरोबर. कारण शेवटचा नवमास जो धनु आहे तर खालच्या बाजूला धनु येणार मीन नवमास. कळलं? बरं, आता आपण तुम्ही म्हणत होतात तर आपण वेदाबद्दल बोलूया. मग आता जर समजा मीन नवमाशाला त्याने वेध घेतलाय का कुंभ नवमाशाला घेतलाय? कुंभ नवमाशाला घेतला. हा, मग त्या ठिकाणी तुमच्याकडे जुनी पत्रिका आहे तिथे जो वृश्चिक नवमास आहे त्याच्याबद्दल तुम्ही बोलत आहात. अरे बापरे, पत्रिका चेंज केली का आज? येस, हो ना ताई? नाही पण मी पत्रिका चेंज केली पण मी टाकली नाही, जुनीच टाकली सर. ठीक आहे, हरकत नाही, व्हॉट एव्हर इट इज. बट आपण असं पत्रिका कॅल्क्युलेट तीच करूया. आहे पण 2 मिनिटांनी पुढे हे करून काढलं सरांच्या सांगण्यानुसार. हो बरोबर आहे मॅडम, पण त्याच्यामध्ये लग्नाचा नवमास बदलला ना. हो बदलला सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे. सर 2 मिनिटं देता का? मग हे नवीन पत्रिका काढून घेऊ? नाही आहे चालेल. पत्रिका, ऐका. मी पत्रिका आहे नाही, फक्त मी ऐका ग्रुपवर कोणी कन्फ्युजन होऊ नये ना म्हणून मी टाकली नाही. हो त्या साहेब 2 मिनिटं, 1 मिनिट. ओके. तुम्ही पत्रिका टाकली मी काढून आता, बघा. टाकली ग्रुपवर. आता कसं आहे की तुम्ही जेव्हा ती पत्रिका फक्त 64व्या नवमाशासाठी म्हणून तुम्ही वापरू शकता, बाकी त्याच्यामध्ये अदलाबदल होणार नाही. ओके. मग आपण ते फक्त 64व्या नवमाश बद्दल बोलायचं नाही आता सध्या, म्हणजे वेध बोलायचं ना. नाही जर लागला आपण नाही पण आता आपण असं एक हायपोथेटिकल एक एक्झाम्पल डिस्कस करूया सर. किंवा जर चंद्राचा परमनंट वेध म्हणजे मुळातला वेध जर 64व्या नवमाशाला लागला
चंद्राचा वेध येस. हा तो, आणि जो 64वा नवमांश तेव्हा उग्रांश मध्ये होता. बरोबर आहे. मग बरोबर ना. नाही, पण तर आता तो पुढे गेलाय, आता तो पुढे गेलाय. हा, आपण आता पुढचा नका बोलूया, आपण फक्त म्हणजे जी कुंडली सगळ्यांकडे आहे त्याच्याबद्दल बोलूया आपण, ठीक आहे, है ना. ठीक आहे. मग हे उग्रांश मध्ये लागलेला परमनंट वेध, चंद्राचा वेध, मनाचा वेध, ते कसा, म्हणजे व्हॉट वुड बी द मेंटल स्टेटस ऑफ दॅट पर्सन? नाही, आता पहिली गोष्ट आपण एक क्लेरिफिकेशन करूया. आपण आता समजा जर उग्रांशाला वेध लागलेला आहे, तिथे वेध गेलाय असं आपण समजलं, बरोबर आहे की नाही? बरोबर. पण तो लग्नावरून गेलाय हे पण तुमचं म्हणणं आहे का? लग्नावरून म्हणजे काय? सांगतो. जसं की आता लग्न आलेलं आहे सिंह, आणि राईट. तुम्ही वृश्चिक नवमास समजा किंवा धनु नवमास समजा, तर त्या ठिकाणचा वेध जो आहे तो त्या ठिकाणी समोर जाईल. समोर म्हणजे कसं, पहिला मघा, मग पूर्वा, आणि मग उत्तराचं पहिलं चरण किंवा चतुर्थ चरण पूर्वाचं. याचा वेध जो आहे तो त्या ठिकाणी अश्विनी नक्षत्रामध्ये जातो सन्मुख, बरोबर. बरोबर आहे की नाही? मग तो अश्विनी राईट. नक्षत्रामध्ये जाईल. मग तिथे अष्टम स्थानचं रिलेशन आलं का? नाही. नाही आलं. मग अष्टम स्थानचं रिलेशन कधी येईल? ऐका, ज्या वेळेला उत्तरामध्ये प्रथम चरणामध्ये ग्रह असेल त्यावेळेला सन्मुख वेध जो आहे तो रेवती नक्षत्राच्या पहिल्या चरणात जाईल, चतुर्थ चरणात. बघा, धनु नवमास बघा तुम्ही, आणि त्याच्या समोरचा नवमास बघा. माईक बंद करा, कुणाचा आहे तो जरा. हे चौगुले साहेबांचा माईक चालू आहे. समीक्षा मॅडम ते बंद करा ना. हा, शाहसाहेब. हा सर, बोला ना सर. बघा, आता आपण असं बघितलं की वृश्चिक नवमाशामध्ये चंद्र आहे असं तुमचं मत आहे, बरोबर आहे, किंवा लग्न आहे, बरोबर आहे. हो. मग त्याचा मीन राशीशी संबंध येतो का मेष राशीशी संबंध येईल का 64 नवमाशाशी येईल? 64 समजा नवमाश आपण जर बघितला तर त्या ठिकाणी तुम्हाला अष्टम स्थानाचा संदर्भ येणार, आणि जेव्हा आपण वृश्चिक नवमास बघितला तर चतुर्थामध्ये येणारा जो नवमास आहे तो कुंभ आहे, बरोबर? बरोबर आहे. मग जर समजा तुम्ही अष्टमात बघितला तर त्या ठिकाणी रेवती नक्षत्राचं तिसरं चरण येईल, जर आपण वृश्चिक नवमासाने कॅल्क्युलेट केलं तर. अदरवाईज ओके, अदरवाईज नाही, बरोबर आहे. बरोबर. मग त्या ठिकाणी तो तिथे जेव्हा जेव्हा अष्टमातून तुम्ही वृश्चिक समजा का धनु समजा, जेव्हा जेव्हा तो अष्टमातून मीन नवमाशात किंवा कुंभ नवमाशामध्ये ग्रह प्रवास करेल त्यावेळेला जातकाच्या जीवनामध्ये तो 64व्या नवमाशातून भ्रमण करीत असल्यास जातकाच्या जीवनात जो ग्रह असेल त्या ग्रहाप्रमाणे आंदोलनं होतील. ओके, म्हणजे फलादेश तसा मिळेल. बरोबर, कळलं मला सर. 64वा नवमास म्हणजे हा प्रकारच मला काही कळेना. हा, असं आहे मॅडम, काय माहितीये का की सर नवीन कुंडली जी आहे किती 2 मिनिटं पुढे घ्यायची आहे का? हा, 2 मिनिटं पुढे घ्यायची आहे. तर म्हणून मी मॅडमला सांगितलं होतं की ते लग्न बॉर्डरचं आहे, तर 26:40च्या अगोदरचं जर लग्न असेल तर ते 2 मिनिटाने किंवा 1 मिनिटाने पण पुढे घेतलं तर त्या ठिकाणी 26:40च्या बदली 26:42 होईल. ओके. म्हणून हा 64 आकडा कशाचा आला मला ते नाही कळालं. हा, आता असं आहे मॅडम, सांगतो तुम्हाला. 64वा नवमास हा कधीही अष्टम स्थानामध्ये येतो. आता मला एखादं असं तुम्ही अंदाजे एखादं लग्न सांगा, अंदाजे. मिथुन. ओके, आता त्या मिथुनेमध्ये आलेला नवमास कुठला? अंदाज. नाही, मिथुन नवमास हा तूळ राशीपासून सुरू होतो, तूळ नवमासापासून सुरू होतो मिथुन राशीतला. मग तुम्ही तूळ राशीपासून ते कुंभ याच्यापर्यंत मला शेवटचा नवमास जो आहे मिथुन राशीला, तो शेवटचा नवमास मिथुन सांगा. तिथपर्यंत 9 नवमासामधला एखादा अंक सांगा.
मिथुन नवमाशातला मीन नवमाश. ओके, मीन नवमास म्हणजे आद्रा नक्षत्राचं चतुर्थ चरण. हो, तर चतुर्थ चरण. मग आता चतुर्थ चरणामध्ये चतुर्थ स्थानामध्ये येणारं नवमास कुठला असेल, तर त्या ठिकाणी तिथे मिथुन नवमासच येईल. हो. बरोबर आहे. आता हो. जर तो तिथे मिथुन नवमास आला तर मिथुन लग्नाला अष्टम स्थानामध्ये येणारी रास कुठली आहे, तर मकर. बर. आणि तिथे 64वा नवमास जो आहे तो श्रवण नक्षत्राचं तिसरं चरण. बर. म्हणजे पहिलं चरण जे मंगलांश आहे, दुसरं हो. जे भोग्यांश आहे, तिसरं विचक्षणांश आहे, आणि ते अष्टम स्थानामध्ये त्याचा परमनंटली 64वा नवमास फिक्स झाला. अच्छा, ओके. समजलं सर. हा, आता इथून जेव्हा एखादा ग्रह गोचरीचा भ्रमण करेल किंवा मुळात असेल तर तो ग्रह कोण आहे त्याच्या अनुसार त्या जातकाच्या जीवनामध्ये तसा फलादेश त्याला प्राप्त होईल. बरोबर आहे मॅडम? हो, समजलं सर. बरं, माझी भाषा शुद्ध आहे का? मस्त, खूप छान समजलं, बरोबर समजलं. नमस्कार सर, मी कुंभोजकर बोलतोय. बोला बोला. आता जे आपण नमस्ते. पत्रिकेचं सांगितलं ना 2 मिनिटं पुढं किंवा मागे, हा तसाच प्रकार त्या कुलकर्णी मॅडमचं पुस्तक आणलंय मी, हा. मिनल कुलकर्णींचं. हो, त्यांनी हो. जी पहिली पत्रिका दिलेली आहे, इंदिरा गांधी. नाही, नमुना पत्रिका 20/8/1955, ओके ओके. पहाटे 5:25 वाजता वर्धा. हा तर ऍप मध्ये आपण टाकल्यानंतर आणि हा. ह्यांनी ही जी लावली आहे त्याच्यात बरोबर. लग्नात फरक आलाय. हो. लग्न मकरेचं आहे, इथं कुंभाचं आहे, हा, आणि लग्नाचे अंश बदलले. तर मग काय बरोबर. करायला लागेल आता याला? सांगतो. आता मकर राशी जी आहे, ह्या मकर राशीमध्ये आरंभी नवमास आहे मकर, शेवटचा नवमास आहे कन्या, आणि कुंभ नवमास जो आहे तो तुळेला येतो. तुळ नवमास येतो कुंभेला. तर त्या ठिकाणी तुम्हाला नवमास पत्रिका दिली तर ती कन्या नवमासाची आहे का सिंह नवमासाची आहे? ती कुंभेची आहे. आणि नाही, कुंभेची असेल तर तुळ नवमास येईल. हा. कळलं का? हम्म. आणि तुम्ही जे सॉफ्टवेअर म्हणता की ते मकरेचं येतं तर त्याला कन्या नवमास येईल. हो, बरोबर आहे ना? बरं, आता हा भाग असा झाला सर. मकर लग्न येते त्याच्यात. हा, मकर लग्न आहे ना, तर मकर लग्नाला किती अंशाचं आहे? 26-40च्या पुढे आहे का? हा, एक सेकंद. हा, लग्न 21-13-8. हा, मग 21-13-8ला कुंभ 26-40 येणार नाही, तो सिंह नवमास येईल. 23-20 ते 26-40 कन्या सिंह नवमास आहे, त्याच्या अगोदर कर्क नवमास येईल. अच्छा. म्हणजे श्रवण नक्षत्राचं चतुर्थ चरण. मकर असेल तर. हा, कुंभ राशीमध्ये कर्क नवमास नाही, कुंभेला शेवटचा नवमास मिथुन. मग आता हे कसं करेक्शन करायचं? नाही, आता त्यांनी काय छापलंय ना, ऐका. हा. तर त्यांनी मला तुम्ही फक्त तारीख सांगा, देन आय विल एक्सप्लेन यू. हो. आणि लग्नाची डिग्री सांगा. हा, 20/8/1955. हा, आता 20/8चा पहिला एक नियम धरा की सिंह राशीला सूर्य आहे का? सिंह राशीला येस सर. बरोबर आहे. आहे. आणि त्या दरम्यान तो मिथुन नवमासामध्ये आहे का विचक्षणांशामध्ये? अंश ते खाली बघायचं आहे ना. ते नाही समजत. बरं, आता ऐका सर, हरकत नाही. 20/8 तर नक्की झालं ना. एक नियम सांगतो तुम्हाला. 15 तारखेला लग्न बदलतं. पहिला नवमास आहे मेष, दुसरा आहे वृषभ. म्हणजे 7 तारखेला तो वृषभ नवमासामध्ये सूर्य असतो. त्याच्यानंतर 7 आणि 8 तारखेला तो मिथुन नवमासामध्ये जातो. हा नियम आहे. बरोबर आहे. मग तिथे तुम्हाला सूर्याचे अंश किती आहेत? सूर्याचे अंश 2:58.5. 2:58.5 असतील ना साहेब, तर 2:58.5ला त्या ठिकाणी मेष नवमास येईल. चतुर्थ
कर्क राशीत आहे. नाही नाही, मग तुम्ही गडबड होता नाही नाही, काहीतरी. थांबा थांबा. काहीतरी रवी गडबड. बरोबर आहे. इथं रवी चतुर्थ म्हणजे पंचम धरायचे ना आपण. पंचम मध्ये आहे, पंचम मध्ये आहे आणि 258च आहे. 2:18 2 तर अंश. मेष नवमाश आहे. हं, मेष नवमाश आला, सेनांश आहे तो. हं. बरोबर आहे. कळलं का? तो सेनांश आहे. पण 8 तारखेला रवी बदलत नाही. 8 तारखेला 5 तारीख किती तारीखला सांगितले? 18 तारीख. नाही नाही, 20/8. हा, मग 20 तारखेला रवी कधी बदलत नाही. हं, चुकीचं आहे ते, मांडणी चुकीची आहे. अच्छा. त्याच्यामध्ये बऱ्याच नवीन पुस्तक छापले त्यांनी. माझं पहिलं पुस्तक होतं, त्याच्यामध्ये त्यांनी करेक्शन केलं. त्यामुळे पुढचं टॅली होत नाही ना. टॅली होणारच नाही. कसं होणार जर सर तुमचं सॉफ्टवेअर चुकीचं? प्रिंटिंग मिस्टेक आहे सर, प्रिंटिंग मिस्टेक आहे. असू शकेल, असू शकेल, हो. असू शकेल. मग ती प्रिंटिंग मिस्टेक कोणीच हे करायची, करेक्ट करायची मॅडम? करेक्ट करायला पाहिजे ना. लेखिकेनी पुस्तकाच्या. हा 6 फेब्रुवारी 23 ची तृतीय आवृत्ती आहे ही. म्हणजे अभ्यास फक्त तुम्हीच केलात, बाकीच्यानी नुसतं डोळ्या खालून घातलं पुस्तक. त्यातली चूक तुम्ही सर्च केलीत, म्हणजे तुम्ही खरे अभ्यास. काय एक पुस्तक तुम्ही काढा आता, आम्ही तुम्हाला सगळं हे करू, हेल्प करू, टायपिंग बिपिंग साठी नाही हो, नाही सगळं नाही करू. नाही. कराल कराल गॅरंटी. आणि हो म्हणायचं, येस माइंड. बर सगळं बर. होतं मग काय सर. हो की नाही? नवीन आता नवीन मला लेखक सांगा हवेत आम्हाला की सरांचं साहेब, हे करणारे. पत्रिका तुम्हाला नवमांश जे आहेत त्याचं पाठांतर पाहिजे. हो हो हो. जर ते Yes. पाठांतर नसेल तर यू नेवर प्रिडिक्ट प्रॉपरली. अगदी अगदी अगदी. आपल्याला आम्हाला अनंत आटले सरांनी चांगलं ट्रेनिंग दिलेलं आहे की नाही नवमांशाचं. तुम्ही होतात ना कुंभोजकर सर? हा, नवमांशचं करताना कार्यशाळेला होतात ना? अनंत नाही आटले नाही. सरांनी. नाही काय नाही, तुम्ही होतात. तो गोचरच्या ह्याच्यातच त्यांनी नवमांशाचं एक्सप्लेन केलं होतं. मी तुम्हाला व्हिडिओ पाठवीन परत. बर बर. हा, ते चांगलं आहे. हा. पण त्यांनी पक्क करून घेतलेले आहे सगळ्यांकडून. किंवा ह्या ग्रुपवर मी त्यांच्या नोट्स सरांना पाठवायला सांगेन नवमांशच्या. आणि सर, ह्याच्यामध्ये आणखीन एक चूक आहे. मूळ पान नंबर 18 वर त्यांनी लिहिले, जातकाची स्पष्ट ग्रहांसहित जन्म लग्न कुंडली मांडून घ्यावी, त्यानंतर भाव मध्ये लिहून नवमांश कुंडली मांडून घ्यावी आणि नवमांश कुंडलीचा तक्ता बनवल्यानंतर सर्वतोभद्र चक्राच्या तक्त्यामध्ये नवमांशाप्रमाणे घर मांडून घ्यावे. हा, नवमाशामध्ये ग्रह मांडून घ्यावे म्हणजे काय की प्रथम स्थान, आता जसं की तुमचं कर्क लग्न आहे असं तुम्ही म्हणताय. हो कुठलं लग्न आहे तुमचं? कर्क. हो. हा, आणि किती अंशाचं आहे? लग्न आहे 21-13-8. हा, मग 21 म्हणजे आश्लेषा नक्षत्रातला आहे. आश्लेषा नक्षत्राचा जो आरंभ आहे तो 16:40 ला होतो. तो 21 ला म्हणजे त्या ठिकाणी मकर नवमाश आहे तुमचा. कळलं का? हो हो. मग मकर नवमाश प्रथम स्थानामध्ये मांडायचा जेव्हा तुम्ही नवमांश कुंडली बनवत असाल तर, बनवणार असाल तर. कळलं? आणि त्याच्यानंतर सिक्वेन्स प्रमाणे म्हणजे अँटी क्लॉकवाईज सिक्वेन्स प्रमाणे 12 ग्रहामध्ये ते नवमांश मांडायचे. आणि त्याच्यानंतर फिल द ब्लँक. पहिलं प्रथम स्थान, आणि त्याच्यानंतर फिल द ब्लँक जसे ग्रह असतील ते. आणि त्याच्यातून तुम्हाला प्रत्येक ग्रहाचे नवमांश शोधायचे, काढायचे अकॉर्डिंग टू डिग्री, आणि नंतर ते पुटअप करायचे. अच्छा. असं आहे. म्हणजे हे लिहिलेलं बरोबर आहे, पण माणसानं ते लग्न कुंडलीतलेच मांडलेत ग्रह. हा, मग जन्मकुंडली जी असेल ती, आता तुमची असेल तर तुमची मांडायची, त्यांची असेल तर त्यांची मांडायची. मग नवमांशाप्रमाणे ग्रह मांडून घ्यावेत म्हणजे काय? हो, बरोबर आहे. नवमाशामध्ये तुमच्या नवमांशाची पत्रिका मांडायची का? हो हो हो, नवमाशाची पत्रिका मांडायची. तुम्ही ज्यावेळेला जन्माला आलात त्यावेळेला अंशात्मक ग्रह आकाशात कसे होते त्याला अनुसरून नवमाश कुंडली फिल द ब्लँक. कळलं? असं आहे. अच्छा. आता मिनल नवमांश कुंडली कुलकर्णींचं, मांडून घ्यावी. हा, मिनल त्याचा अर्थ कुलकर्णींचं असा धनु लग्न आहे. लावा. धनु लग्न आहे, लग्नी राहू आहे, सप्तमात चंद्र आहे, रवी आहे, केतू आहे, बुध आहे, असे 4 ग्रह सप्तमात आहे. अष्टमात गुरु आहे. कळलं का? आणि लाभात शनी आहे.
चालेल चालेल. तर अशा तऱ्हेची स्थिती आहे. मग त्याच्यातून तुम्ही जे काही ग्रह मोमेंट असते त्याला अनुसरून नवमास कुंडली बनवायची. बरं आता ते जाऊ द्या. आपण ते तुमच्याकडे पुस्तक आहे म्हणजे तुम्ही ती बनवा. मला असं वाटतं आता प्रोसेसिंगमध्ये जाऊ नका. बघा प्रोसेसिंगमध्ये तुम्ही गेलात तर यू आर गोइंग टू लूज द टाईम. ओके. हां, इट इज बेटर टू रीड हाऊ टू रीड हॉरोस्कोप, दॅट्स ऑल. हा. हां शाह साहेब, त्यामध्ये हा हा येस सर. कारण काय वेन यू आर गोइंग टू प्रोसेस ऑल दिस थिंग यू आर गोइंग टू लूज द टाईम. नो राईट सर. हां एव्हरीबडीज टाइम. येस. आणि तुम्ही जर समजा हॉटेलमध्ये तयार मसाला डोसा मिळतोय आणि तुमचा घरचा डोसा घेऊन तुम्ही हॉटेलमध्ये खायला गेलात तर कोण उभं करत नाही, तशी परिस्थिती आहे. कळलं? असं आहे. मग आता मसाला डोसा खायलाच पाहिजे. तर आपण एक दरिद्रांश बरोबर पुढे जाऊया. उत्पन्नाच्या ओके भानगडीत पडूया नको पडूया सर. ओके ओके, बोला बोला. आय मीन आय एम कम्फर्टेबल, इट्स ओके. है ना. तर लेट अस गो अहेड विद द प्रीवियस कुंडली ओनली. हाँ हाँ हाँ, कोई बात नहीं. नाहीतर आपको पुरा जो अभ्यास पूछना परत है, करावा जैसे लागणार. भी आपको जो नाहीतर पूछना है, परत पुरा अभ्यास करावा लागणार सर. हाँ ते हाँ वेदांना धरूनच प्रश्न विचारा, म्हणजे येस, आज तो पार्ट आपला कम्प्लीट व्हायला पाहिजे. ठीक आहे मॅडम, पुढच्या वेळेला करू. काय फरक पडतो, करू द्या. बोला. ओके. सर करण्यापेक्षा काही नाही, पण लिंक तुटते बस, बाकी काही नाही. हा आता तुम्ही मॅडम, सांगताय भरपूर सांगताय, तुमचं नॉलेजला सेल्यूट, पण तुमची लिंक तुटती आणि आमची पण इथे लिंक आम्ही शोधत जातो कुठेतरी. आता नवमाशाचं जे वर्णन आहे ना मॅडम, 64वा नवमास तुम्हाला व्हेरीफाय झाला, क्लिअर झाला. सर झालं. राहिला भाग आता की ह्या पत्रिकेमध्ये शाहसाहेब तुम्ही जर धनु नवमास लग्न पकडलं, धनु नवमाशाचं लग्न पकडलं तर त्या ठिकाणी तुम्हाला अष्टमामध्ये मीन नवमास येणार. हे फिक्स, या बरोबर आहे ते. बरोबर आहे. ओके सर. आणि जर समजा मग तुम्ही आपण म्हणजे त्या नवीन नवमांश बरोबर पुढे जाऊया किंवा ठीक आहे, ओके ओके फाईन. जर Doesn't समजा matter. त्या ठिकाणी तिथे जर बिंदू आला असेल तर तो तो बिंदू 64वा येणार नवमास आलाच आहे सर. परत आलाच आहे बिंदू ते. येस. आधी चंद्राबरोबर येत होता, आता ते लग्नाबरोबर येतोय तो बिंदू. मग आता जर समजा त्या ठिकाणी जर समजा अष्टमातून एखादा ग्रह भ्रमण करणार असेल तर 64वा नवमासाचं फलित कसं शोधावं. कधी कधी लग्न आरंभी असेल तर त्या अष्टम स्थानामध्ये आरंभी 64वा नवमास येईल. जर समजा मध्य असेल तर मध्यांतरामध्ये येईल, हे नोटीस करावं. दुसरा भाग असा आहे की जर समजा लग्नामध्ये ही जी रास येते ती चतुष्पाद नक्षत्राची रास आहे, 2 चतुष्पाद नक्षत्र आहेत, तर अष्टमात येणारी मीन रास सुद्धा 2 चतुष्पाद नक्षत्राची असेल. बरोबर आहे. आणि जर समजा मिथुन रास वायू तत्वाची आली तर एक त्रिपाद, आणि वायू राशीला अष्टम स्थानामध्ये आपण जर बघितलं तर मिथुन बघितलं तर तिथे कुंभ रास, मकर रास येते, ती सुद्धा त्या ठिकाणी त्रिपाद आणि चतुष्पाद आहे. आता त्रिपाद Right. म्हणजे उत्तराषाढा, चतुष्पाद म्हणजे श्रवण आणि द्विपाद म्हणजे धनिष्ठा. कळलं? बरोबर आहे. म्हणजे अकॉर्डिंग टू असेंडंट इन विच झोडियाक. बरोबर आहे. आता सध्या जी जोड्याक मध्ये मीन राशी मीन नवमांश आला, आपली मीन नवमांश आला सर आता, है ना. आता म्हणजे मीन नवमांशा मधून जाणारा ग्रह हो, तो तो आता जातकाच्या लग्नाला जीवनामध्ये- ते लग्नाच्या समोर आला, म्हणजे लग्नाला प्रत्येक वेळात ते काही ना काही त्रास देऊन जाणार. नक्की. पण आता अष्टमामध्ये यदा कदाचित जातकाच्या जीवनामध्ये होणाऱ्या घडामोडी या जर 64 जेव्हा एखादा ग्रह थांबतो, तो दीर्घकाळ थांबणारा ग्रह असेल तर मागून अनेक ग्रह त्याच्यातून जातात. आता एक नियम सांगतो तुम्हाला. ज्या वेळेला 64व्या नवमासामध्ये मीन राशीमध्ये जेव्हा शनी ग्रह हा थांबेल तर त्याच्या मागोमाग रवी असेल, बुध असेल, शुक्र असेल, शुक्र असणार, चंद्र जाणार. येस. मग ते लागोपाठ असे जातील आणि 64व्या नवमासाला स्पर्श करून शनी जोपर्यंत भाग्यात जाईल त्यावेळेला तिथे सूर्य सुद्धा असेल. आणि एक परत सांगतो की ज्यावेळेला राशांतर जेव्हा शनी करेल तर
तर त्यावेळेला तो 15 एप्रिल नंतरचा महिना असेल, 2027. हम्म. कोणाकडे पंचांग असेल तर पंचांगामध्ये बघावं शनी राशांतर केव्हा आहे 2027 मध्ये. तेव्हा सूर्य आजूबाजूला सूर्याशिवाय राशांतर होणार नाही. जानेवारी आय थिंक सर. जानेवारी काय 2027. हो. मग सूर्य मकरेला असणार, तेव्हा धनुला असणार. काय शनी सूर्य कुठे आहे? एक नियम सांगतो तुम्हाला शाहसाहेब. एक्झॅक्ट डेट देतो. हो बोला ना सर. नियम असा आहे की शनी आणि रवी हे पितापुत्र आहेत. शनी 3 जूनला जाणार 2027 मध्ये सर. मग मला मेषेत. तेच म्हणायचं आहे, मेषेत जाणार ना. हो. किती जूनला? 3 जून. 3 जून. मग त्यावेळेला सूर्य हा ऋषभेत असेल. हो बरोबर आहे. बरोबर आहे. ऋषभेमध्ये तो मृगशीर्ष नक्षत्रात असेल राईट का सर. रोहिणीमध्ये असेल. मृगशीर्ष मध्ये असणार ना सर. हा एक नियम असा आहे की वडिलांनी बाहेर पुढे गेल्याशिवाय पुत्राने मागून यायचं नाही. बरोबर. कळलं? म्हणजे 2027च्या दरम्यान जेव्हा शनी महाराज मेषेमध्ये जाणार असतील त्यावेळेला रवी पुढे गेले असेल. राईट सर. कळलं? असे हे सगळे नियम जे आहेत तर सर्वतोभद्र चक्रामध्ये हे शिकताना तुम्हाला पाठ करून ठेवणं गरजेचं आहे. ती थोडासा डिफिकल्ट अवघड आहे. नाही अवघड नाही, सगळं easy. आता म्हणजे प्रॅक्टिस मधून होणार ते. म्हणजे आपल्या पंचांग. दारव्हीकर मॅडम जर चांगल्यापैकी हे करू शकतात आहे की नाही मॅडम? काय माहितीये का तुम्हाला, मला तर वाटतं सगळे ग्रह असे समोर तुम्हाला दिसतायत आणि तुम्हाला तारखा दिसतायत, सगळं अंतर्ज्ञानी असल्यासारखे, काही नाही. कसलाही विदाऊट रेफरन्स फटाफट सांगताय. मी अवाक झाली, अवाक होऊन ऐकतेय मी. आय एम सरप्राईज. असं आहे. म्हणून त्या ठिकाणी कसं असतं मॅडम की तुम्हाला सगळे जे नियम आहेत ना, आता बघा मी तुम्हाला एक सांगू वाक्य, राग येणार नाही ना? नाही राग येईल असं बोलूच नका ना. नाही नाही तसं नाही. आता तुम्हाला कसं आहे की तुम्ही नेहमी म्हणता बाय बाय, बरोबर आहे? येतं की नाही? हो 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 मग हा उल्लेख काय येतो तर बाय बाय आपण हाताने करतो की नाही असं. हो. मग तिथे तुमचा लग्नेश आहे मिथुन राशीत, आणि मिथुन राशी ही ओके. तळव्याची आहे. कळलं? अच्छा. हे पण प्रिडिक्शन आहे. बरोबर, म्हणजे मुद्रेवरून. हा सर मी काय म्हणते, आपलं हे सगळं कम्प्लीट, तुम्ही एंजल थेरपी पण घेता ना? एंजल थेरपी, काय नाही सांगा. एंजल कोर्स, ते एंजल सांगतात हो हो असं काहीतरी मी आजच ऐकलंय तो विषय. तर मग ह्याच्यानंतर आपण सगळ्यांचा तो घेऊया, कारण आसपास बसलेल्या असतात त्या एंजल्स आणि उत्तरं देतात. तर हे हो, जरा angels. म्हणजे वेगळं नॉलेज आहे. तर आपण सगळ्यांनी हा पण अटेंड करूया सरांकडे. हा काय? नवीन आहे ते एंजल थेरपी. बरोबर ना? एंजल थेरपीने काय बोलतात त्याला नाही, सर? एंजल थेरपी इज अ डिफरंट पार्ट, दॅट इज हिलिंग. पण एंजल स्टडी जो आहे ना, एंजल कार्डचे जे काही कार्ड्स असतात त्याच्यावरती प्रेडिक्शन करायचं. एंजल्स कार्ड रिडिंग. बरं. हा मग ते जरा ते बोलतात ना एंजल्स, आपल्याला एंजल्स सांगतात आपल्याशी ना. बोलतात. एंजल इज हा मग स्पिरिच्युअल. ते आमच्या सगळ्यांचे एंजल बोलले पाहिजे, जेवढे आता आहेत तेवढे 21 मेंबर्सची. तसं तर तुम्ही आम्हाला हे करा, बोलतं करा एंजल्सला आमच्याशी. हे होऊ दे त्याच्यानंतर. हा आता जस्ट शास्त्र- कानावर घालून ठेवले. तर बोला सर. जाऊ पुढे तर आपण. बोला. हा आता पुढे बोला. ओके सर. आता पुढे जे वेध लागत आहे त्याच्याबद्दल, म्हणजे आता नवीन कुंडलीमध्ये, नवीन ठीक आहे. कुंडलीत जाऊया ना सर आपण. त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही, फक्त होणार नाही ना. ओके सर. आता जर केतू शनीला वेध घालणार आहे, शनी नपुंसकांश मध्ये आहे ठीक आहे. आणि भाग्यस्थानात आहे आणि षष्ठम आणि सप्तम स्थानाचा मालक आहे. ते 35 दिवसाचा वेध लागणार आहे. मग त्या वेधात काय होणार? शनी नपुंसकांश बद्दल काय बोलणार आणि दुसरा काय कुठलाही
पहिला मंथ असला तर काय होणार? नपुसकांश हा जो आहे हा त्या ठिकाणी भरणी नक्षत्राचं दुसरं चरण आहे. कळलं का? भरणी बरोबर. नक्षत्राचं दुसरं चरण. दुसरा चरण आता आहे. वेद कर्ता ग्रह कोण आहे? केतू. केतू. मग वेद हो. करता जर केतू असेल तर त्या जातकाच्या जीवनामध्ये साधारणतः 60 ते 80 दिवस हे सॉरी हे 35 दिवस राहणार वेद. हा, मग ते तिथे वास्तव्य केल्यानंतर त्या जातकाला तो पीडा निश्चित उत्पन्न करेल. कोण करेल? तर केतू करेल. शनीला पीडा पडेल. शनी कुठे आहे? तर त्या ठिकाणी शनी भाग्यात आहे. सप्तमाधिपती आहे आणि शनी षष्ठाधिपती आहे. तर षष्ठाधिपती शनी असल्यामुळे त्या ठिकाणी जातकाला यदाकदाचित आपल्या नोकरी संदर्भात, कष्टासंदर्भात, मामा संदर्भात अशा काही गोष्टींना फॉलोअप करावं लागेल. फॉलोअन करावं. बरं. आणि सप्तमाधिपती पण आहे ना सर? हा, सप्तमाधिपती आहे. मग आता त्या ठिकाणी यदाकदाचित जातकाची चिंता आपल्या जोडीदारासंदर्भात येऊ शकते. पण केतूनी शनीला वेध लावला आहे तर वेद कर्ता ग्रह हा केतू आहे आणि वेद स्वीकारणारा ग्रह हा शनी आहे. तर त्या ठिकाणी बरोबर. मूळचा केतू हा कुठेशी आहे? मूळचा केतू आहे सर षष्ठ स्थानात. हा मॅडम? मूळचा केतू षष्ठ स्थानात आहे. हा, 6 हाऊस मध्ये मकर राशीमध्ये. हो. बरोबर. बरोबर. मग आता त्या हो. ठिकाणी जेव्हा तो केतू येणार आहे तर जातक त्या ठिकाणी जातकाला थोडीशी काळजी करायला हवी. आता नियम काय सांगतो तुम्हाला की जो वेदकर्ता ग्रह जर पाप असेल, हानिकारक असेल, कठीण असेल तर त्या ठिकाणी त्या केतूला प्रसन्न करावं, केतूचं दान करावं, केतूचा जप करावा, केतूचं त्या ठिकाणी पूजा करावी. म्हणजे केतूचं जे हे आहे ज्याला आपण प्रतिमा म्हणतो त्याची पूजा करावी किंवा एखादा ध्वज आपल्या घरावरती दरवाजावरती ठेवावा. म्हणजे केतूचं दुःख आपल्यापर्यंत पोहोचत नाही. हे नियम आहेत. बरोबर. पण हे भाग्यस्थानामध्ये शनी बसला आहे म्हणजे भाग्य स्थान रिलेटेड आणि षष्ठम आणि सप्तम स्थान रिलेटेड पीडा होणार. पण नपुसकांश नाही, आहे हा त्याचा मूळचा शनीचा पार्ट आहे, पिंड आहे. बरोबर. बरोबर. आणि तो त्या ठिकाणी नपुसकांशामध्ये आहे. तर तो कोण आहे? तर सप्तमेश आहे आणि षष्ठेश आहे. पण तो मेष बरोबर. राशीत आहे. तर पहिला बरोबर. आपल्याला बघायचं आहे की रास कोणाची आहे? तर मंगळाची आहे. त्याच्यानंतर नक्षत्र कोणाचं आहे? तर शुक्राचं आहे. नवमांश कोणाचा आहे? तर बुधाचा आहे. आणि सर्वतोपत्रामध्ये सूक्ष्मांश कोणाचा आहे? तर नपुसकांश. हे चारही ग्रहांचे जे हे आहेत ते त्या ठिकाणी उपयोगात आणायचे. ओके. हा, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी चारही गोष्टींचं वर्णन हे लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरी गोष्ट, नपुसकांशाचं जे फळ आहे तर ते मूळ कुंडलीमधला शनी हा कसा ॲक्टिवेट असेल ह्याच्याबद्दलचा विचार करायचा आहे. कळलं? पण त्याच्यावरती जर वेध घेणारा ग्रह कोण आहे तर तो केतू आहे. त्याच्या अगोदर अनेक ग्रहांनी वेध घेऊन गेले असतील तर त्यावेळेला एवढी हानी पोहोचली नसेल. आता ही जी केतूच्या वेध घेण्याची जी काही हे आहे तर मकरेचा हा जो भाग आहे तो 99 साली मकरेला केतू होता. सध्या उद्यापासून हा वेध लागतोय सर. आणि हा. त्या वेदामध्ये शनी मार्केश आहे, शनी मेषेमध्ये नीचेचा आहे आणि हा वेध त्याला लागणार आहे. म्हणजे ही इंटेन्सिटी खूप जास्त नसणार का? नाही, आता कसं आहे की जातकाचं वय, जातकाची भक्ती, जातकाला मिळणारा पाठिंबा किंवा त्याच्या घरामधले असणारे जे संस्कार, अध्यात्म या सगळ्या याच्यावरती जातक हा लहान अवस्थेमध्ये आहे, बाल्यावस्थे म्हणजे अजून काही एवढं मॅच्युअर नाही आहे. 22-23 वर्ष आहे फक्त. हां, मग त्यावेळेला जातकाला तेवढे कष्ट होणार नाहीत. पण तरीसुद्धा प्रिकॉशन म्हणून केतूचं दान करावं, त्याच्यानंतर केतूचा जप करावा, केतूची प्रतिमा आणावी आणि केतूचा ध्वज जो आहे तो दरवाजावरती लावावा. बरोबर. कळलं? म्हणजे हे उपाय Yes, झाले. sir. हां, पण त्या ठिकाणी तो जर 35 दिवस इथे वेध घेणार असेल तर केतू हा त्या ठिकाणी तुम्ही बघितलं तर आत्ता केतू हा कुठे आहे
तर सिंह राशीमध्ये आहे. बरोबर आहे की नाही? हम्म. है ना? हो, आता केतू मघा नक्षत्रात आहे. हा, मघा नक्षत्रात आहे म्हणून सिंह राशीत आहे. तर त्या ठिकाणी समसप्तक वेध लागतोय, डावा उजवा नाही लागत. हो, हा समसप्तक लागतो सर. येस, सन्मुख वेध आहे. सन्मुख वेध सन्मुख वेद. असं आहे. म्हणून वेद कर्ता ग्रह हा कोणता वेध लावणार आहे? उजवा. केतूला असे तिन्ही वेद परमिटेड आहेत, राईट. पण तरी सुद्धा हा सन्मुख वेध आहे. तर जातकाच्या परिवाराला त्या ठिकाणी आपण सूचना द्यावी की बाबा हा सन्मुख वेध लागणार आहे आणि तो त्या ठिकाणी सिंहेतून लागणार आहे. आणि तो स्वीकारणारा ग्रह जो आहे तो शनी आहे आणि तो मेष राशीत आहे. यदा कदाचित मेष राशी भावंडासंदर्भात असल्यामुळे त्या ठिकाणी भावाला काहीतरी त्रास होण्याची शक्यता दिसून येईल. अधिकतम जातकाच्या कपाळावरती जवळपास एखादा तीळ वगैरे असण्याची शक्यता असू शकते. कळलं? आणि ऍट सेम टाइम सर, जर दुसरा कुठला ग्रह, मंगळ सारखा ग्रह पण वेध लावणार असेल हो, त्याच पॉइंटला, येस. तरी सुद्धा जातक कधी कधी कसं असतं की सर्वतोभद्र चक्राच्या नुसार 3-3, 2-2 ग्रह सुद्धा एका महिन्यामध्ये वेध लावू शकतात. कधी कधी युतीमध्ये काही ग्रह असतील एकाच नक्षत्रात, एकाच नपुसकांशामध्ये, एकाच सेनांशामध्ये, एकाच राज्यांशामध्ये, तरी सुद्धा दुसरा ग्रह जर वेध लावत असेल आणि तो राहू केतू सारखा शनीसारखा असेल तर दोन्ही ग्रह जे आहेत ते ट्रबल अँड स्ट्रगलमध्ये येतात. दोन्ही ग्रह म्हणजे सर मंगळ वेध लावत असेल पुढचं, मंगळला पण प्रॉब्लेम होणार. समजा युती ॲक्युरेट नवमाशामध्ये असेल तर, कधी कधी अंशात्मक युती असते ना जातकाची पत्रिकेमध्ये, तर ते एकाच नवमाशामध्ये येतात. आणि त्यावेळेला वेधकर्ता ग्रह हा जर राहू केतू शनीसारखा असेल तर त्या दोन्ही ग्रहांना तो एकाच वेळेला सन्मुख म्हणा, उजवा म्हणा, डावा म्हणा तो लावत असतो. त्यावेळेला सुद्धा ते वेध आपल्याला ओळखता आले पाहिजे. बरोबर. असं आहे. पण शनीला 2 किंवा 3 शनी ग्रहाला त्या सूक्ष्मांशामध्ये दुसरा ग्रह पण सायमल्टेनियसली सेम टाइमला वेध लावत असेल, मग मंगळ लावतं फॉर एक्झाम्पल. हो हो, लावू मंगळ शकतो. कृतिका 3 मध्ये आहे आणि मंगळ पण वेध लावू शकतो तिकडे. बघा आता असं आहे की भरणी नक्षत्राचा वेध जो आहे तो ईशान्य दिशेला, पूर्व ईशान्येला लागेल, उत्तर ईशान्येला लागणार नाही. मग पूर्व ईशान्येला जेव्हा मंगळ आता येणार आहे किंवा आहे तिथे आणि तो वेधकर्ता ग्रह म्हणून असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आता आपण बघितलं नपुसकांश हा दुसरं चरण आहे. तर बरोबर. त्या ठिकाणी तिसऱ्या चरणात म्हणजे कुंभ नवमाशामध्ये जेव्हा मंगळासारखा ग्रह जाईल त्यावेळेला आता जातकाला आहे सर, आता ते सेम टाइम मंगळ पण जाणार तिकडे. हा मंगळ कृतिका 3 मधून जाणार. मग त्यावेळेला सुद्धा जातकाला थोडंसं सांभाळून राहायचं. किती दिवस? हाऊ लॉंग? 3 4 दिवस. days. ते 4 3 days. दिवस आहे. 3 ते 4 दिवस. राईट. इट डिपेंड अपॉन द स्पीड. ऑलरेडी स्टार्ट झालाय म्हणजे मंगळाचा वेध. नाही, बरोबर आहे, पण तरी सुद्धा त्याची गती काय आहे? कारण सूर्यावरती गती ठरली जाते. तर सूर्य आजचा कुठल्या राशीत आहे कळलं का? बघ आजचा महिना कुठला आहे? जून. म्हणजे सूर्य जून. जवळच असणार. सूर्य ह्याच्यातच असणार ना आता सर, त्या जमिनीला मिथुन आहे. म्हणजे जवळच असणार तिकडे. हो. कळलं का? आता तो जवळ असल्यामुळे त्या ठिकाणी आपण कृत्तिका, रोहिणी आणि नंतर आद्रा, बरोबर आहे? बरोबर सर. मग त्यावेळेला मंगळ अस्त आहे का? तर नाही. अस्त असेल, अतिचारी असेल तर ग्रहाची दिशा बदलते, वेदाची दिशा बदलते. बरोबर. हे सगळं लक्षात ठेवून सर्वतोभद्र चक्र वाचता आलं पाहिजे ताई. सर अतिचारी आपण कसं कला आहे, ती कला आहे, ती कला अति- शिकायची आम्हाला तुमच्याकडून. अतिचारी सर मंगळ म्हणजे अतिचारी कधी असणार? सांगतो. भरणी नक्षत्रामध्ये जेव्हा सूर्य आला असेल त्यावेळेला त्या ठिकाणी तो अतिचारीमध्ये असेल. कधी असेल तर 15 एप्रिल ऑनवर्ड्स आपण जर बघितला तर मे महिन्याच्या 2 तारखेनंतर त्या ठिकाणी तो अतिचारी होणार. कोण होणार? तर शनी होणार. मंगळ होणार. तर मंगळ त्याच्या मंगळ आता सध्या अतिचारी आहे ना सर. मग अतिचारी असेल तर त्याला वेदाची कमतरता आहे.
तर त्याला सन्मुख वेध घ्यायला परवानगी आहे का? नाही, ते ही बघा. सन्मुख वेद नाही, लेफ्ट वेदच म्हणजे अतिचारीचा वेदच लावतोय तो. डावा डावा वेध वेदच लावतोय. हा. आता ऐका, तो डावा वेध असेल तर तो शनीला वेध लागणार नाही. कृत्तिका ते भरणी उजवा वेध लागतो का बघा. कृत्तिका ते भरणी उजवा लागतोय. उजवा लागतो ना. हो. राईट. हा, मग उजवा वेध लागेल तर परमिटेड नाहीये. वक्री ग्रह असेल तर उजवा वेध आहे हं. मॅडम. करेक्ट. वक्री असेल तर उजवा आहे. म्हणून हे आपल्या डोक्यामध्ये राहणं फार गरजेचं आहे. हम्म. हे सगळं शिकायचं आहे. हे सगळे Correct. संकेत आहेत शाहसाहेब. येस सर. ह्या संकेताचं जर तुम्ही पालन केलं नाही तर पुढे जाऊन तुम्ही प्रॉपरली रीड करू शकणार नाहीत. नंतर त्या नाही सर, आम्ही चूक केली तरी शिकणार ना. तुम्हाला तुम्ही म्हणजे तुमच्या मला लक्षात मी आमची असं चूक तुम्हाला असते. चूक म्हणणार नाही. माझी ती सवय नाही. मी कधीही लोकांचा कुठलाही अपमान करत नाही. तर म्हणजे आता कृत्तिकाच्या तिसऱ्या ह्याच्यात उग्रांश मध्ये मंगळ आता आलाय तर तो डावा वेध देणार तर रवीला मिळणार ना. विशाखामध्ये आहे तिथे येणार ना. हा, तिथे येईल तो. तिथे येऊ शकतो. विशाखामधला रवीला त्या ठिकाणी ईशान्य ते नैऋत्य असा वेध लागतो. हा, बरोबर. कळलं का. तिथे रू नावाचं स्वर आहे. हो. मग आता शाहसाहेब, शनीचा Yes, प्रश्न sir. हा कट झाला. हा, शनीचा प्रश्न कट झाला सर. आता रवीचा प्रश्न आहे. रवी हा आता त्याचा रवीचा मित्र आहे. तर रवी मंगळाला वेध घेतला तरी सुद्धा रवीला काही इजा पोचणार नाही. रवी लग्नेश आहे. हो. लगेच कॅल्क्युलेशन आणि प्रिडिक्शन मध्ये फरक येतो. बरोबर. असं आहे. कुबल मॅडम, तुमचं काय मत आहे? तुम्ही काय बोलत नाही, आणखी कोण काय बोलत नाही? नाही, मी ऐकते सर. छान सांगताय ना. आणखी कोणाला विचारायचं असेल तर विचारा. पण एकदम चांगल्यापैकी आपला क्लास आहे. शिकून घ्या. रेकॉर्डिंग तुम्हाला ताई देणारच आहेत. आम्ही काही रेकॉर्डिंग देत नाही. आमच्याकडे 0 रेकॉर्डिंग आहे. कळालं सर. शनीचा वेध लागलाय उग्रांशाला, कुंभ नवमांशाला, परत भोग्यांशाला रवीकडे आलेला आहे. कळालं सर. सांगता नाही येणार मला, पण रेघावरून कळालं. नाही, काही असो मॅडम, तुम्ही बघा असं आहे, यू आर रिस्पेक्टेड, तुम्ही आदरणीय आहात. तर त्या ठिकाणी तुम्ही प्रयत्नवादी आहात तर निश्चित तुम्हाला येईल. आणि हे शास्त्र असं आहे, प्रयत्न केल्यानंतर तुम्हाला सहजपणे प्राप्त होईल. शिवशास्त्र आहे. हो. असं आहे. बोला. म्हणजे आता वेध करता बघा, लगेच आपण काय केलं तर वृषभ राशीतला मंगळ ह्याला परमिशन नाही. कारण का की तो रवीच्या जवळ असल्यामुळे, एक राशांतर नक्षत्रात असल्यामुळे त्या ठिकाणी त्याला परमिशन नाही. मग तो अतिचारी आहे, तर नॉट परमिटेड. मग लगेच आपल्याला पुढे वळायचं आहे. मग आणखी एखादा ग्रह आहे का, आणखी एखादा ग्रह काल्पनिक तुम्ही लावून बघा. काल्पनिक असा विचार करा ना, काय करता, काल्पनिक करा. शनीला काल्पनिक वेध जर समजा गुरुने लावला तर काय होईल, असं आहे ना. आणि आता गुरुसुद्धा ज्यावेळेला मघा नक्षत्रामध्ये जाईल तो ओरिजिनल शनीला वेध लावणारच आहे, नाही का. पण ते त्यावेळेला शिवराशीत जाईल त्यावेळेला, तेव्हा शिवस्त सुरू होईल. सर मला एक म्हणजे काल आम्ही ग्रुपवर टाकलं ते माझी मैत्रीण होती आणि तुमची विद्यार्थिनी, तिचा मृत्यू झाला. कर्क लग्न, कर्क रास, आणि आता ऍक्च्युली कर्क राशीत उच्चीचा गुरु आहे. आणि मग ही अशी घटना, आणि तीच नाही 3 घटना घडल्यात सर त्यांचं या कन्या लग्न आहे. पंधरवड्यात.
आणि त्यांचं कन्या तिघही लग्न कर्क लग्न म्हणजे कर्क राशीवर नाही, काय गदा कर्क आले लग्न की नाही, काय? त्यांचं कन्या लग्न आहे आणि कर्क कन्या रास. लग्न? ओके ओके. पण मला अजून 2 झाले ते कर्क लग्न कर्क राशीचे. तर कर्क कसं आहे, राशीवर काय गदा आली काय? नाही नाही गदा वगैरे काय आलेली नाही. ज्याचा मृत्यूच्या बाबतीमध्ये आपल्याला अधिकारच नाही आहे. पण तुम्हाला सांगतो मी, सप्तमातून शनी महाराजांचं भ्रमण चालू आहे आणि त्यांना हो. जे काही घटना घडली, त्यांच्या मिस्टरांशी माझं बोलणं झालं, त्यांनी फोन केला होता. तर त्यांना मी सांगितलं की सप्तमातून शनी चाललेला होता, त्याच्यामुळे तिथे पोटाच्या विकारातून काही घटना घडली का? तर ते बोलले हो, रात्री तिने जेवल्यानंतरच त्या ठिकाणी त्यांना पोटामध्ये कसं तरी व्हायला लागलं, सफोकेशन झालं आणि त्या ठिकाणी श्वास बंद झाला असं. ओके. हा, पण म्हणजे मी कर्क पाहिलं ना तर मला माझं आपलं गेस काय की शनी आणि मंगळ ह्या दोघांची दृष्टी संबंध आलेला आहे गुरुसोबत. त्याच्यामुळे दूषित ह्याचा परिणाम असं मी माझं तर्कशास्त्र सर, मी असं म्हणत नाही ते 100% करेक्ट आहे असं. नाही नाही, हे सगळं तर्कशास्त्रच आहे. हो. आता त्यांची तारीख लिहून घ्या, नंतर तुम्ही अभ्यास करा. हा तुम्ही तारीख ना ग्रुपवर टाका आपल्या सर्वतोभद्रच्या, आम्ही आता लिहून त्याच्यावरून काढतो. आता लिहून आता देतो. नाही क्लास आपला हा संपला ना की आता आता टायपिंग मध्ये आता टाका, नको, सगळेच आता अभ्यास करतील. आता लिहून घ्या 22 मार्च 1964. आता कोणीतरी टाईप करून ग्रुपवर मोठ्या टाका पण बरं ठीक कारण आहे, माझ्याकडे आता पेन नाहीये सोबत बरं बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही. म्हणून. किती सर 22 तर मार्च? मी लिहिते, मला सांगा, मी तिथे पोस्ट करीन ग्रुपवर. नाही नाही मॅडम, 22 मार्च 1964 टायमिंग सांगा तर. आफ्टर सनसेट मला वाटतं 7:22 आहे काहीतरी. 7:22 प्लीज जरा टाका स्नेहल. ठीक आहे प्लीज. म्हणजे एक अभ्यासाला मिळेल ना, म्हणजे 64वा नवमांशाचा काय संबंध आलाय का ते पण आम्ही शोधून काढू. बरं, आता ही संशोधन आहे. घटना घडलेली आहे ना, आता ही घटना घडली त्यामुळे संशोधन करायला वाव आहे सगळ्यांना. ऍटलिस्ट ह्या ग्रुपला, कारण हायर स्टडीज करतोय आपण, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन चालू आहे आता सर्वतोभद्र म्हणजे आमचं. नाही आता एम ए चालू आहे मॅडम. एम ला सुद्धा असं शिकवत नाही. मास्टर ऑफ ऍस्ट्रॉलॉजीला पण असा विषय शिकवत नाही बरोबर बरोबर. आणि तो 5व्या वर्षी सुरू होतो. खरंय खरंय. असं आहे. बघते मी पण विश्लेषण करते. मी माझ्या करा. पद्धतीने करीन लग्नचंद्र हो, दशा ते बघून आणि लिहून मी ग्रुपवर टाकीन अभ्यास म्हणून. मी तर एकटीच प्लेस नाही, कुठली- सगळ्यांची आल्यावर मी टाकीन ना, नाही तर मग कॉपी करतील माझी. प्लेस कुठली आहे प्लेस? प्लेस 7:22 संध्याकाळी. सातारा सातारा सातारा. प्लेस सातारा. ओके ठीक आहे. मग सर्वतोभद्र ह्याच्याकडनं पण मॅडम. एखाद्याचा मृत्यू होतो का? हा बोला बोला. धनंजय चौगुलेंनी हाक मारली ना. हा बोला. नाही त्या मॅडम बोलत होत्या मी थांबलो. आता या मॅडम ज्या होत्या ज्या वारल्या त्यांचं कर्क लग्न कर्क रास मी ते म्हणतात की कर्क लग्न कन्या रास. हो ना सर, कन्या लग्न कर्क रास. मला त्रास होतो. कन्या लग्न कर्क रास आहे. आपण ते काढूया ना, शोधूया. तुम्ही कर्क घाबरू नका, तुमचं कर्क लग्न कर्क रास कन्या- आहे. हा. धनंजय चौगुलेचं कर्क लग्न कर्क रास आहे. ते गॅसवर गेले. क्युरियोसिटी म्हणून मला, बाकी कर्क काय रास नाही, आहे. क्युरियोसिटी. नाही पण मला पण पोट दुखायला लागलं तर डिटेक्ट झाला की नाही एक किरकोळ नाही पण होणार तो सर. मलाही आता 4 दिवसांपासून त्रास झाला. तुम्हाला काय होणार नाही हो, तुम्ही माझ्या नाही होणार. ग्रुपमध्ये आहेत, स्वामी नाही, आहेत सेवा- तुम्हाला सिक्युअर्ड करायला. चौगुले काळजी सर करू सेवा नका. हवी आहे. माझ्या सगळ्या स्टुडंटना, फ्रेंड्सना स्वामी हे करतायत, हेल्प करतायत, बरोबर. ब्लेसिंग देत आहेत. हा. मी सगळ्यांसाठी मागते देवाकडे, सगळ्या या समूहासाठी बेस्ट विशेष मागते मी रोज. आणि चौगुले सर सेवाभावी आहेत सर मॅडम. नाही ते भटके आहेत, सगळीकडे हॅलो. भटकत असतात. नाही पण आज सेवा नेपाळ, सेवाभावी मग आहेत ते. चायना, मग US सगळीकडे फिरत असतात. बरोबर, पण सेवाभावी आहेत ते. नाही फक्त आहे, फिरायला आहे. आवडतं. फिरले तरी फिरायचं आणि चांगले चांगले फोटो काढायचे.
एवढंच त्यांचं काम आहे. कर्करास आणि कर्करत्न ही सेवा व्हावी बरोबर 100%. नाही सेवा नाही करत ते. मला माहितीये ना, माझे स्टुडंट आहेत ते. पहिल्या बॅचचे PhD स्टुडंट आहेत. त्या मॅडम काय विचारत होत्या? एक मॅडम आता मी विचारत काही होत्या. नाही, मला तर विसरली मी. देव जाणे. नाही त्या दुसरं त्या- विषयांतर सर, मी झालं ना. विचारत होते की सर्वतोपद्रवानं आपल्याला एखाद्याचा मृत्यू पण बघता येऊ शकेल का? असं आहे मॅडम, बघा तुम्हाला सांगतो, मृत्यू आणि जन्म हा परमेश्वराच्या अधीन आहे. त्याच्याकरता आपण मृत्यूबद्दलची तारीख काढायला कधीही केली प्रयत्न नाही पाहिजे. करायचा नाही. आणि एक बरोबर. मृत्यूची तारीख काढून देणाऱ्या माणसाच्या 2 मुली मृत्यू पावल्या. कारण असं म्हटलं जातं ना ज्योतिषनुसार की कोणाचा मृत्यू बघू नये आणि जन्माला कोण येईल हे पण पाहूच नाहीये की जेंडर आपण म्हणतो ना तसं. हो हो, नॉट परमिटेड. नाही पण बरोबर. सर सॉरी, माझं माझ्या मत असं एकदम सर मनात माझं मत मी स्पष्ट सांगते की माझ्याकडे जेव्हा लास्ट स्टेजचे पेशंट येतात, पेशंट पेक्षा त्यांचे रिलेटिव्ह येतात आणि मला विचारतात की जसे मोठ्या आम्ही कोकिलाबेनमध्ये ठेवलेले आहे किंवा अजून जे दुसऱ्याचे मोठ्या मोठ्या हॉस्पिटलची नावं घेतात आणि एवढा खर्च होतोय, मग काय करायचं, ते बरे होतील का? म्हणजे इनडायरेक्टली तो खर्च होतोय, मग आम्ही तिथे ठेवायचं की काढायचं, असाच तो प्रश्न असतो. मग त्यावेळी मला त्यांना डेट सांगते, मी डेट सांगते, पण मी मृत्यू होईल ना सांगते या तारखेला धोका आहे, सांभाळा, डिस्चार्ज घ्या आणि साध्या हॉस्पिटलला ऍडमिट करा. Yes, म्हणजे त्यांचे ऍटलिस्ट पैसे वाचवते मी. बरोबर तर आहे. ही सेवा नाही का माझी? मी हे पाप करते हो, का? आहे. नाही, पाप करत नाही. मृत्यूची तारीख काढून अगोदर देणे हे पाप आहे. पण माझ्याकडे मी स्वतः देत नाही तारीख, माझ्याकडे पेशंटचे काय रिलेटिव्ह म्हणणार? येतात. काही आणि काय महाभाग माहिती आहे. नाही मला, माझं रेकॉर्ड आहे, जेवढ्या तारखा दिल्या त्या तारखेत घटना घडलेल्या आहेत. हसू येत आहे, म्हणजे मला तर भीती वाटायला लागली तारखा द्यायला सुद्धा. म्हणजे लास्ट स्टेज पेशंटच्या, कारण त्या ग्रुपमध्ये येतात, ते फीडबॅक येतात की या तारखेला झालं तुम्ही सांगितल्याप्रमाणे, आणि प्रश्न कुंडली मांडून पण नाही सर. म्हणजे कमांड झालाय माझा, तो शनी आहे ना अष्टमातला, तो मला गाईड करतो, दे तारीख बिंदास, असं झालंय ते बहुतेक. म्हणजे मजा म्हणून नाही मी बोलत, पण खरंच लास्ट स्टेजचे पेशंट असतात आणि माझ्याकडे येतात तो, मग अशांचे मला सांगणं भाग असतं ना ऍज अ ज्योतिषी. पण आता मला वेळ उल्हास संपलेली बापट आहे. सर पण ओरडले होते. उल्हास बापट सर पण, काय ताई तुम्ही तारखा बिंदास देता, असं करू नका, तुमच्यावर उलटेल, असं बोलले होते मला. तेव्हापासून जरा थोडं मी कंट्रोलमध्ये आहे. पण विचारतात ना, ते विचारण्याचा रोग तोच असतो की म्हणजे आमची सुटका कधी होईल पेशंट पासून, असा रोग असतो. बरं, हे जे आहे आता वेळ संपलेली आहे. आता आपण उद्या आणखी काही विषय घ्यायचा तो तुम्ही सांगा, त्याच्यावरती आपण नाही, चर्चा उद्या आपले सगळे वेद नाही ना झाले, सगळ्या ग्रहांचे झाले कुठे. करू. जे पाहिजे ते म्हणजे कुठलाही प्रश्न आपण त्याच्यावरती चर्चा करू. हो चालेल. आणि आम्ही ही कुंडली सोडवतो होमवर्क मध्ये, वृंदा कुलकर्णीची. चालेल. मी टाकलं असेल ना ग्रुपवर, मी हे सोडवीन आज रात्रीतच, मी त्याचं हे करते आणि तुम्हाला वैयक्तिक पाठवते. मी ग्रुप सगळ्यांनी ना सरांना वैयक्तिक पाठवा फोटो मला काय पोस्ट पाठवू करून. नका. बरं मग माझ्याकडे काही पाठवा. बरं मग माझ्याकडे पण ग्रुपवर नको, आधी पर्सनलवर टाका, नाही तर काय एकमेक जण कॉपी करतील आणि मी माझं जे लिखाण मी पहिलं करेन, पण मी ते शेवटी टाकीन ना ग्रुपवर. हा सर, मग ते तुम्ही वाचायचंय, पण मग ग्रुपवरच तुम्हाला वाचावं लागेल. असं नाही की आमचं पण लग्नेश, अष्टमेश, सप्तमेश बघा कशा आमची धार धार लिहितो ते. ठीक आहे, ओके, धन्यवाद. धन्यवाद. शुभम भवतु. बघा हात आला माझा मिथुनेचा. थँक्यू सर, थँक्यू मॅडम. आता बाय बाय नाही ना बोलायचं, बाय बाय नाही बोलायचं. शुभरात्री शुभम सर्वांना. भवतु. शुभरात्री सर्वांना. शुभरात्री. शुभरात्री मॅडम, शुभरात्री सर्वांना. फार छान झालं आजचं सेशन, खूप छान झालं, नवीन नवीन ज्ञान मिळालं आणि नियम सगळ्यांना खूप आहे. एकमेकांशी बोलता आलं. मुख्य म्हणजे आता जे कोणी पडदे की पिछे राहतात ना, त्यांची तोंड काय आम्ही ओळखत नाही, इलाज नाही, समोर आले कधी दिसले तरी आम्हाला कळणार नाही आमचे हे ग्रुपचे फ्रेंड्स आहेत. हा, पण जे दिसतात त्यांना आम्ही ओळखतो. आलं लक्षात? शुभरात्री.
बाय बाय. मला ते बाय बाय केल्याशिवाय पूर्णत्व नाही वाटत. मी ते बाय बाय करणार. काही कर ग भाई.